सो स्टार्ट करायचं का? आवाज बरोबर येत आहे माझ्या? एकदा कन्फर्म करून घ्या आणि स्क्रीन बरोबर दिसत आहे किंवा नाही. ओके, ठीक आहे, चला स्टार्ट करूया मग. सो काही डिस्कस म्हणजे क्लास स्टार्ट करायच्या आधी थोडं डिस्कशन करून घेऊया. बघा, जर का तुम्हाला ब्लर दिसायला लागलं, थोडं लॅग व्हायला लागला, आवाज बरोबर यायला नाही लागला, तर तुम्ही परत रिजॉईन करून घ्यायचं. एक्झिट करून परत रिजॉईन करायचं. जेव्हा जेव्हा कधी तुम्हाला ब्लर दिसेल किंवा मग आवाज वगैरे बरोबर येणार नाही. ओके, त्यानंतर तुम्हाला बोलता येणार नाही. जर का बोलायचं असेल तर तुम्हाला अनम्यूट करून बोलावं लागेल. ओके, पण आपल्यामुळे दुसऱ्यांना डिस्टर्ब नको व्हायला म्हणून तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करूनच ठेवायचा, म्हणजे म्यूट करूनच ठेवायचा, सॉरी. ओके, आणि जर का तुम्हाला काही क्युरी असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही मेसेज मधून विचारू शकता. तुम्ही स्क्रीनवर मधात टच केलं की तुम्हाला खाली चॅटचं ऑप्शन दिसेल. ओके, सो तुम्ही त्यावरून मेसेज करू शकता. ठीक आहे, कोणतेही डाऊट राहिले तर बेहिचक विचारायचं, मनात काही ठेवू नका. तुमचे जोपर्यंत डाऊट क्लिअर होणार नाही तोपर्यंत तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. सो काहीही मनात भीती न ठेवता, लाजायचं नाही, बिनधास्त विचारायचं. तुम्हाला कोणीही काहीही म्हणणार नाही. ओके, सो क्लास स्टार्ट करायच्या आधी काही गोष्टी आपण डिस्कस करून घेऊया. बघा, ही आपली डिटेल बॅच असणार आहे. ओके, आता डिटेल बॅच खूप कमी ठिकाणी होते, खूप म्हणजे खूपच कमी ठिकाणी होते, आणि डिटेल बॅच खूप कमी ठिकाणी होत असल्यामुळे याची फीस खूप जास्त असते. ओके, नागपूर, पुणे, मोठ्या मोठ्या सिटी मध्ये खूप कमी ठिकाणी तुम्हाला डिटेल बॅच बघायला मिळेल, आणि त्याची फीस ओव्हरऑल 30 to 40च्या वरच असते. 30-40,000च्या वरच असते. काही काही ठिकाणी 1 लाख 1.5 लाख अशा पद्धतीने फीस असते. ओके, आपली मात्र फीस खूप कमी आहे, पण आपण त्यावर नंतर डिस्कस करू. पहिले डिफरन्स समजून घ्या डिटेल बॅच आणि फास्टॅग बॅचचा. ओके, सो फास्टॅग बॅच मध्ये काय होते, क्वेश्चन खूप कमी घेण्यात येतात. प्रत्येक चॅप्टर वाईज फक्त 20-25 क्वेश्चन घेतात आणि सोडून देतात. बाकी मग तुम्हाला सेल्फ प्रिपरेशन करावी लागेल, तुम्हाला मार्केट मधून बुक्स घ्यावे लागेल, तुम्हाला युट्यूब वरूनचे व्हिडिओज बघावे लागेल, किंवा मग पीडीएफ डाउनलोड करावी लागेल आणि त्यामधून प्रॅक्टिस करावी लागेल. आणि जर का तुम्ही तसे करत असाल तर मग तुमचे 2-3 वर्ष असेच चालले जाईल प्रॅक्टिस मध्ये. ओके, तुम्हाला स्वतःहून शिकावं लागेल, त्यामुळे टाइम थोडा जास्त लागेल. पण डिटेल बॅच मध्ये काय होते, आपण क्लासमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन कव्हर करतो, आणि आपल्या बॅच मध्ये तुम्हाला मॅथ रिजनिंग साठी बाहेरून काहीही करण्याची गरज नाही. बस आपण जे क्वेश्चन घेऊ तेच क्वेश्चन तुम्ही परत परत करा, तेव्हा तुमची खूप चांगल्याने प्रॅक्टिस होईल. तुम्हाला ना कोणते मार्केट मधून बुक्स घ्यायचे आहे, ना युट्यूब बघायचं आहे, ना काय. तुमची सगळी प्रॅक्टिस क्लास मध्ये होईल मॅथ रिजनिंग. ओके, सो चांगल्याने फक्त तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे, एवढं लक्षात ठेवा. सांगितलं मी तुम्हाला, डिटेल बॅच मध्ये आपण गरजेपेक्षा जास्त क्वेश्चन कव्हर करतो. जो चॅप्टर जेवढा इम्पॉर्टंट त्याचे तेवढे जास्त क्वेश्चन. ओके, काय म्हटलं मी, जो चॅप्टर जेवढा इम्पॉर्टंट त्याचे तेवढे जास्त क्वेश्चन. ओके, आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं, डिटेल बॅचची बाहेर फी 30-40,000च्या वर असते. आपली फीस किती आहे, फक्त 7,000. का बरं एवढी कमी आहे, कारण आपला मोटिव्ह आहे की जास्तीत जास्त मुलांनी हा क्लास करू शकले पाहिजे, म्हणजे ज्यांची फायनान्शियल कंडिशन खराब आहे ते सुद्धा क्लास करू शकले पाहिजे, आणि ते सुद्धा आपण इन्स्टॉलमेंट मध्ये ठेवलेलं आहे, पण त्यावर आपण नंतर डिस्कस करूया. ओके, सो काही गोष्टी आणखी आहे. बघा, क्लास करायचा मी तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करता कामा नये. ओके, जेव्हा तुम्ही क्लास करत राहाल, ऑनलाईन बॅच आहे आपली, ऑनलाईन आणि ऑफलाईन सारखीच असेल. ओके, त्यामध्ये फरक राहणार नाही. फरक इतका की ऑफलाईन मध्ये तुम्हाला क्लास मध्ये येऊन बसावं लागतं, ऑनलाईन मध्ये तुम्हाला घरून करावं लागेल. पण जेव्हा तुम्ही घरून क्लास करत आहात, ऑनलाईन बॅच करत आहात, तरी सुद्धा तुम्हाला ऑफलाईन सारखं ट्रीट करावं लागेल. म्हणजे तुम्ही काय करायचं, जेव्हा तुमच्या क्लासचा टायमिंग होईल तेव्हा सेपरेट रूम मध्ये जाऊन बसायचं, अदरवाईज कोणताही एकांतात जाऊन बसायचं. ओके, जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही, तुमच्या फॅमिली मेंबर तुम्हाला आवाज देणार नाही, तुमचे बहीण भाऊ म्हणा, आई वडील म्हणा, ओके, तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, आवाज देणार नाही, टीव्हीच्या रूम मध्ये बसायचं नाही. तुमची एक सेपरेट रूम असली पाहिजे, अदरवाईज तुम्ही बाहेर जाऊन कुठेही बसा, झाडाच्या खाली बसा, कुठेही जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. वाटल्यास कानात हेडफोन लावून बसा. ओके, पुन्हा एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला व्हॉट्सअपचे मेसेज येणार, इंस्टाग्रामवर काही नोटिफिकेशन येईल, फेसबुकवरच्या नोटिफिकेशन येईल, सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला इग्नोर करायचं आहे.
चुकूनही त्याकडे लक्ष द्यायचे नाही जोपर्यंत आपला क्लास चालू असतो. क्लास झाल्याच्या नंतर वाटलं तुम्हाला जेवढं काही करायचं आहे, जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता, पण क्लासच्या टायमिंग मध्ये जो तुम्हाला डिस्टर्ब करेल अशा गोष्टींचा तुम्ही दूर राहायचा. ओके, नाहीतर बस कुणाचा मेसेज आला लगेच तुम्ही तिकडे पळून जा रिप्लाय द्यायला. पण अशा वेळी काय होते ना, क्लासमध्ये मी काही एखादी इम्पॉर्टंट गोष्ट सांगत आहे तर तुमचं दुर्लक्ष होऊन जाईल. ओके, कॉन्सन्ट्रेट नाही राहील. त्यामुळे कसं आहे, तुम्हाला जो कन्सेप्ट समजायला पाहिजे तो समजणार नाही. ओके, जे मला तुम्हाला चांगल्याने द्यायचं आहे ते तुम्हाला चांगल्याने घेता येणार नाही. सो म्हणून तुमचं पूर्ण फोकस क्लासमध्येच असला पाहिजे. सो क्लासच्या 5 मिनिट आधी सेपरेटली जाऊन बसायचं, बुक, पेन, पाण्याची बॉटल आणि तुमचा डोकं या 4 गोष्टी साईडला घेऊन बसायचं म्हणजे बसायचं. कोणत्या कोणत्या? बुक, पेन, पाण्याची बॉटल आणि तुमचा माइंड. ओके, या गोष्टी तुम्हाला नेहमी तुमच्या सोबत ठेवायच्या आहे, म्हणजे तुम्हाला उठण्याचं काम पडलं नाही पाहिजे. आपल्या क्लासचा टायमिंग 1 आवरचाच आहे, 15-20 मिनिट मागे पुढे होऊ शकतात. त्यामुळे एकाच ठिकाणी बसून तुम्हाला क्लास कंप्लीट करायचा आहे विदाउट डिस्टर्बन्स. ओके, तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मेसेज मध्ये विचारू शकता. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला? आपण टोटल 5 सब्जेक्ट कव्हर करणार आहोत. या बॅच मध्ये आपण टोटल 5 सब्जेक्ट कव्हर करणार आहोत. हे 5 सब्जेक्ट सर्व एक्झाम साठी कॉमन असतात. ओके, कोणते कोणते? सर, पहिला आहे मॅथमॅटिक्स, ज्याला आपण क्वांट म्हणतो, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणतो. ओके, सरळ सरळ मराठीमध्ये आपण मॅथ म्हणून घेऊ. त्यानंतर असते लॉजिकल रिझनिंग. ओके, हा सुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे म्हणायचा. त्यानंतर असते इंग्लिश. ओके, त्यानंतर असते जीके, जनरल नॉलेज, आणि त्यानंतर असते सीए, करंट अफेअर्स. सो हे 5 सब्जेक्ट प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा, जेवढ्याही गव्हर्नमेंट एक्झाम आहे त्या सर्व एक्झामचा हा आत्मा असते असं तुम्ही समजू शकता. ओके, याच्याशिवाय कोणतीच एक्झाम नसते. या 5 सब्जेक्ट शिवाय कोणतीच एक्झाम होत नाही. बाकीचे पण सब्जेक्ट असू शकतात ना, मराठी सब्जेक्ट राहू शकतो, तुम्ही कोणत्या पर्टिक्युलर फील्डचे असाल त्या फील्डची एक्झाम असेल तर त्या फील्डशी रिलेटेड क्वेश्चन असतात. ओके, पण हे जे 5 सब्जेक्ट आहेत ते मेन आहे. सो तुम्हाला जर का कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला हे 5 सब्जेक्ट चांगल्याने जमले पाहिजे. ओके, सो मॅथ, रिजनिंग, इंग्लिश, जीके, सीए. आता लक्षात घ्या, हे सगळे क्वेश्चन आपल्याला कव्हर तर करायचे आहे, पण सीए जो आहे, जीके जो आहे, हे थिअरॉटिकल सब्जेक्ट पडतात. ओके, सो थेअरीवर आपण जास्त टाइमपास करणार नाही क्लासमध्ये. तुम्ही एवढे पण लहान नाही आहात की तुम्हाला थेअरी सारखे सब्जेक्ट क्लासमध्ये शिकवल्या जाईल. ओके, हा, पण याचे प्रॉपर नोट्स कसे काढायचे, याचे सीएचे आणि जीकेचे, करंट अफेअर्स आणि जनरल नॉलेजचे प्रॉपर नोट्स कसे काढायचे हे मी तुम्हाला मंडेला क्लासमध्ये सांगणार. ओके, जेव्हा आपला डेमो क्लास कंप्लीट होईल, ज्यांची जॉईनिंग होईल म्हणायची, ओके, जे प्रॉपर स्टुडंट राहतील त्यांना मग मी तुम्हाला सांगणार की याचे प्रॉपर नोट्स कसे काढायचे. ओके, करंट अफेअर्स आणि जीकेचे डेली नोट्स तुम्हाला ग्रुपवर मिळून जाईल, पण ते काढायचे कसे, बनवायचे कसे, इफेक्टिव्ह प्रॅक्टिस कशी करायची जेणेकरून तुमच्या कमी टाइम मध्ये चांगली प्रिपरेशन होईल करंट अफेअर्स आणि जीकेची, हे सर्व आपण कधी बघणार? मंडेला बघणार. इंग्लिशची सुद्धा प्रॉपर प्लॅनिंग कशी करायची, कारण इंग्लिश तर खूप साऱ्या जणांना प्रॉब्लेम जाते. सो हा जो इंग्लिश सब्जेक्ट आहे याची प्रॉब्लेम कशी दूर करायची हे सुद्धा आपण मंडेला चांगल्याने डिस्कस करणार आहोत. ओके, म्हणजे असं समजा की मंडेला मी तुम्हाला या 3 सब्जेक्टची प्रॉपर प्लॅनिंग करून देणार आहोत आणि तुम्हाला त्याला फॉलो करावं लागेल. ओके, तेव्हाच कुठे तुमचे हे 3 सब्जेक्ट चांगल्याने होईल. ओके, बाकी मॅथ रिजनिंगची तर काही तुम्हाला प्रॉब्लेमच नाही, कारण जे मॅथ रिजनिंग आपण घेतो, ज्या शॉर्ट ट्रिक्स आपण यूज करतो किंवा ज्या लेवलचे घेतो ते तुम्हाला बाकीच्या क्लासमध्ये नाही मिळणार. तुम्ही जगातला कोणताही कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला जे मॅथ रिजनिंगच्या मी शॉर्ट ट्रिक देऊ शकतो त्या दुसरं कोणी देणार नाही. मी असं नाही म्हणत की मी तुम्हाला चांगलं शिकवू शकतो, मी एकटाच आहे ज्याला चांगलं शिकवता येते, बिलकुल नाही. माझ्यापेक्षा चांगले शिकवणारे लाखोने लोक आहेत, बिलकुल खूप चांगले चांगले टीचर आहेत म्हणायचे. पण हो, एक गोष्ट लक्षात घ्या, जी गोष्ट मी तुम्हाला देऊ शकतो ती गोष्ट तुम्हाला दुसरे नाही देणार. ओके, आपल्या ज्या कॅल्क्युलेशनच्या शॉर्ट ट्रिक्स आहेत, चॅप्टर वाईज शॉर्ट ट्रिक्स आहेत, त्या तुम्हाला युट्यूबवर सुद्धा सापडणार नाही. बाकीच्या क्लासेसची गोष्टच वेगळी आहे. ओके, आणि मेन म्हणजे त्याही पेक्षा लॉजिक. ओके, विदाउट फॉर्म्युला, विदाउट कन्सेप्ट तुम्ही क्वेश्चन न बघता सुद्धा सॉल्व्ह करू शकले पाहिजे, म्हणजे विदाउट कॅल्क्युलेशन सुद्धा सॉल्व्ह करू शकले पाहिजे. ते लॉजिक फक्त मीच तुम्हाला देऊ शकतो. ओके, ते जेव्हा आपण चॅप्टर्स चालू करू ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की लॉजिक काय असते. तर काय म्हटलं मी, आपल्या क्लासमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे म्हणायचं, स्वतःचा माइंड कसा यूज करायचा. ओके, तुम्हाला तुमचा माइंड कसा यूज करायचा आहे या गोष्टीवर फोकस करायचा आहे, आणि एक गोष्ट तुम्हाला क्लासमध्ये जास्त शिकवण्यात येईल. ओके, ट्रेडिशनल वेने तर आपण घेऊ,
पण ट्रेडिशनल वे पेक्षा शॉर्ट ट्रिक जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण ट्रेडिशनल वेचा आता जमाना राहिलेला नाही. ओके, ट्रेडिशनल वेने तुमची कोणतीच एक्झाम निघू शकत नाही, मग तुम्ही किती हार्डवर्क करा. ठीक आहे, चिल्लर चालर एखादी एक्झाम निघून जाईल, पण त्या बँकिंगच्या वगैरे एक्झाम्स आहेत म्हणायचे ज्याचा सिलेबस बँकिंगचा असतो, तिथे मात्र तुम्हाला स्पीड आणि अॅक्युरेसी दोन गोष्टी इम्पॉर्टंट असते. आणि तिथे जर का तुम्ही ट्रेडिशनल वेने करतो म्हटलं, तुम्ही कधीच पास होऊ शकणार नाही. सो तिथे शॉर्ट ट्रिक्स इम्पॉर्टंट आहे. ओके, सो आपल्याला ते 5 सब्जेक्ट चांगल्याने कव्हर करायचे आहे. क्लिअर नाही दिसत आहे? आता दिसत आहे का? आता मी समोर आल्यावर लाईटचा थोडा इफेक्ट पडतो त्यामुळे होत असेल. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या गोष्टी आपल्याला तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे त्या दुसरीकडे मिळणार नाही रे बा. कारण बघा, आपण ज्या कॅल्क्युलेशनच्या शॉर्ट ट्रिक यूज करतो, कॅल्क्युलेशनचं तर ठीक आहे, पण त्याहीपेक्षा चॅप्टर वाईज ज्या शॉर्ट ट्रिक्स आहे ना, चॅप्टर वाईज, जसं ऍव्हरेज चॅप्टर झाला, रेशो अँड प्रोपोर्शन, प्रॉफिट अँड लॉस, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, पार्टनरशिप, एज प्रॉब्लेम, टाइम अँड वर्क, टाइप अँड सिस्टम, बोट अँड स्ट्रिंग. ओके, असे कितीतरी चॅप्टर आहेत ज्याच्या शॉर्ट ट्रिक तुम्हाला चांगल्या चांगल्या क्लासमध्ये मिळेल. ओके, त्या तुम्हाला युट्यूबवर पण सापडणार नाही आणि कोणत्या क्लासेस मध्ये सुद्धा भेटणार नाही. फरक इतकाच की तुम्हाला जर का आपले क्लासेस करायचे असेल तर रेग्युलर करावं लागेल आणि तुमचं काम आहे लाईव्ह क्लास करणं. कारण बघा, लाईव्ह क्लास मध्ये तुम्हाला नाही समजलं काही, तुम्ही तेव्हाच्या तेव्हा विचारू शकता. ओके, नाही समजलं तर, आणि डाऊट ठेवायचा पण नाही मला. पण जर का तुम्ही रेकॉर्डिंग मधून बघत असाल, ओके, रेकॉर्डिंग मधून बघत असाल तर तुम्हाला डाऊट नाही विचारता येणार, त्यामुळे तुमचे डाऊट म्हणजे कन्सेप्ट जो राहील तो क्लिअर नाही होणार. त्यामुळे लाईव्ह क्लासेस करणं गरजेचं आहे. ओके, सो एखादी वेळा बाय मिस्टेक तुमचा क्लास बंद झाला तर समजू शकतो, पण नेहमी नेहमी तसं होता कामा नये. ओके, आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या क्लासची, आपण कंबाईन बॅच घेतो. ओके, आपण कंबाईन बॅच घेतो. रेड कलर दिसत नाही का? ओके, ठीक आहे, इकडे लिहू. सो आपण कंबाईन बॅच घेतो. कंबाईन बॅच म्हणजे काय तर बघा, एकाच बॅच मध्ये ऑल ओव्हर जेवढ्या पण इंडिया मधल्या एक्झाम आहेत ना, ओके, मग त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो, त्या एंट्रन्स एक्झाम असो की कोणत्याही असो, त्या सर्वांची प्रिपरेशन तुमची एकाच बॅच मध्ये होईल. ओके, सो हा एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे आपल्या क्लासचा. ठीक आहे, अशी सुविधा तुम्हाला कुठेच मिळणार नाही की एकाच बॅच मध्ये ऑल ओव्हर सर्व एक्झामची प्रिपरेशन. आता बघा, जर का तुम्ही चौकशी केली असेल, काही इन्फॉर्मेशन काढली असेल तर तुम्हाला माहिती असेल सगळीकडे प्रत्येक एक्झाम नुसार सेपरेट सेपरेट क्लासेस चालतात. जसं तुम्हाला जर का बँकिंग करायचं असेल, बँकिंगचे एक्झाम द्यायचे असेल तर बँकिंगचे सेपरेट क्लासेस होतात. रेल्वेसाठी सेपरेट क्लासेस चालतात, एसएससी साठी सेपरेट क्लासेस चालतात, तलाठीसाठी सेपरेट चालतात, पोलीस भरतीसाठी सेपरेट चालतात, एमपीएससी साठी सेपरेट, युपीएससी साठी सेपरेट चालतात. ओके, आता एक लक्षात घ्या, त्यांचं तर ठीक आहे, पण आपल्या क्लासमध्ये कसं होणार, आपल्या एकाच बॅचमध्ये ऑल ओव्हर सर्व एक्झामची प्रिपरेशन होणार. फक्त एमपीएससी युपीएससी सोडलं तर बाकी सर्व एक्झामची तुमची प्रिपरेशन आपल्याच क्लासमध्ये होईल. कारण हे जे 5 सब्जेक्ट आहे हे तर आपले कॉमनच राहील. आणि बघा कसं असते, 80% सिलेबस तुमचा सेम असतो. ओके, प्रत्येक एक्झामचा 80% सिलेबस सेम असतो. 20% फरक असतो तर तो तुम्हाला आपल्या क्लासमध्ये कव्हर होऊन जाईल. ओके, आता सपोज तुम्ही काय झालं आहे म्हणायचं, तुम्ही एखाद्या ठिकाणी बँकिंगचे क्लासेस करत आहात म्हणायचे दुसरीकडे, इथे नाही. सपोज तुम्ही दुसरीकडे बँकिंगचे क्लास करत आहात. ओके, आणि आता तुम्ही समोर जाऊन रेल्वेचा किंवा एसएससीचा पण फॉर्म भरला म्हणायचा. ओके, आता जेव्हा तुम्ही रेल्वे आणि एसएससीचे एक्झाम द्याल तर त्यामध्ये वॉटर इमेज, मिरर इमेज, फोल्डिंग इमेज म्हणायची, त्यानंतर पुन्हा आपण काय म्हणू शकतो, क्लॉक अँड कॅलेंडर सारखे असे काही चॅप्टर्स आहेत जे बँकिंग मध्ये राहतात. जे बँकिंगच्या सिलेबस मध्ये हे चॅप्टर मिळणार ना तुम्हाला, क्लॉक अँड कॅलेंडर, वॉटर इमेज सारखे वगैरे, काउंटिंग फिगर झाले, असे काही चॅप्टर्स म्हणायचे. पण ते खूप इझी असतात, खूप इझी असतात. पण आता तुम्हाला त्याचं बेसिकच माहिती नाही, ते सॉल्व्ह कसे करायचे हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही बिना कामाने ते सॉल्व्हच नाही करणार, म्हणजे तुमचे फुकटचे मार्क चालले नाही जाईल का? ओके, तुमच्या फुकटचे मार्क जे मिळायला पाहिजे तुम्हाला, जेणेकरून तुमचे अटेम्प्ट वाढेल, पास होण्याचे चान्सेस वाढेल, ते तुम्ही अटेम्प्ट नाही करू शकणार. का बरं? कारण तुम्ही फक्त बँकिंगचे क्लासेस केले आहेत आणि तुम्ही एक्झाम देतात रेल्वे किंवा एसएससी ची, आणि तिथे रेल्वे एसएससी मध्ये 6-7 क्वेश्चन तर बाकीच्या चॅप्टरवरच असतात, व्हर्बल नॉन व्हर्बल रिजनिंग वर बनायचं. ओके, सो मग अशा तुम्हाला प्रॉब्लेम जाईल, मग तुमचे ते पण एक्झाम निघणार नाही. ओके, सो तुम्ही काय करायचं आता, होत काय म्हणायचं, आपण हाच विचार करून तुमचं सगळं एकाच ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
म्हणजे तुम्ही जर का भलेही बँकिंगची एक्झाम देत असाल तरी इथे बँकिंगची पण प्रिपरेशन होईल, ते सुद्धा बेसिक पासून हाय लेवल पर्यंत, प्री मेन दोन्हीची पण. ओके, त्यानंतर रेल्वे द्या, एसएससी द्या, तलाठी द्या, पोलीस भरती द्या, नगरपालिका द्या, हेल्थ डिपार्टमेंट द्या, इव्हन एमबीए ची एंट्रन्स द्या, टीईटी द्या, सीईटी द्या, सीमॅट द्या, जीमॅट द्या, बीएड ची एंट्रन्स एक्झाम द्या किंवा लॉ ची एंट्रन्स एक्झाम द्या, सर्व एक्झामची प्रिपरेशन एकाच बॅच मध्ये होईल. म्हणजे तुम्हाला बाकीच्या एक्झामची प्रिपरेशन करतोय म्हटलं तरी याच बॅच मधून होईल. आणि स्पेशली आपला मेन फोकस मॅथ आणि रिजनिंग वर असतो. सो मोस्ट ऑफ पर्सनना मॅथची खूप जास्त प्रॉब्लेम असते, रिजनिंग तर ठीक आहे होऊन तरी जाते, पण मॅथेमॅटिक्स सहजासहजी जमत नाही. ओके, बरं का बरं नाही जमत? कारण आजपर्यंत जे आपण शिकलो ना ते ट्रेडिशनल वेने शिकलो. ओके, डिटेल मध्ये करायचे शिकलो, स्टेप बाय स्टेप, कन्सिडर एक्स कन्सिडर करून, नाही का? ओके, एक्स ची व्हॅल्यू काढा, अशा पद्धतीने आपण आजपर्यंत क्लासमध्ये तुम्हाला शिकवलं, त्यामुळे तुमचा कधी इंटरेस्टच वाढला नाही. ओके, पण आपल्याकडे खूप साऱ्या शॉर्ट ट्रिक्स आहेत, सो त्या तुम्ही यूज केल्या तर तुम्हाला ते एक्स ची काही देणं देणंच राहणार नाही आणि तुम्हाला इंटरेस्ट येईल. तुम्ही जेव्हा आपल्या शॉर्ट ट्रिक बघाल तेव्हा तुम्हालाच इंटरेस्ट येईल आणि जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीत इंटरेस्ट येतो ती गोष्ट चांगल्याने जमायला लागते. ओके, तुम्ही ज्या गोष्टीत इंटरेस्ट घ्याल ती गोष्ट तुम्हाला चांगल्याने जमेल. ठीक आहे, सो कंबाईन बॅचचा काय फायदा आहे की एकाच बॅच मध्ये तुम्हाला ऑल ओव्हर सर्व एक्झामची प्रॅक्टिस होईल. ओके, आपल्या क्लासमध्ये आपण कॅल्क्युलेशनचा 50 प्लस ट्रिक यूज करतो, फास्ट कॅल्क्युलेशन झालं पाहिजे म्हणून. बाकीच्या क्लासमध्ये तुम्हाला हे मिळणार नाही रे बा. ओके, बाकीच्या क्लासमध्ये तुम्हाला शॉर्ट ट्रिकच्या नावाखाली फक्त स्क्वेअर काढा, स्क्वेअर रूट काढा, क्यूब रूट काढा आणि 2-3 शॉर्ट ट्रिक शिकवतात आणि सोडून देतात. आपल्या क्लासमध्ये मात्र आपण कॅल्क्युलेशनवर जास्त भर देतो. का बरं? कारण बघा, जर का तुमची कॅल्क्युलेशनची स्पीड चांगली असेल ना तर तुम्ही कसं आहे कोणताही क्वेश्चन फास्ट मध्ये सॉल्व्ह करू शकता. म्हणजे तुमचा कॅल्क्युलेशनचा टायमिंग वाचेल. लक्षात घ्या, प्रत्येक एक्झामचा जर आता काही दिवसाच्या आधी आपण वेबिनार घेतला होता 3 दिवसाचा 2 दिवसाचा. ओके, त्यामध्ये मी सांगितलं होतं की एक्झाम मध्ये तुम्हाला टाइम खूप कमी मिळेल, जसं 60 मिनिट मिळतात फक्त आणि 100 क्वेश्चन असतात. ओके, या 60 मिनिट मध्ये 100 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे, तर तुम्ही विचार करा स्पीड किती लागेल. ओके, कारण कट ऑफ सुद्धा 70-80 असा जातो, अबोव 65च असते. सो तुम्ही जर का एका क्वेश्चनला 1-1 मिनिट देत असाल तर तुमचे अटेम्प्टच नाही वाढणार. ओके, अटेम्प्ट नाही वाढले तर पास होण्याचे चान्सेस कमी. ओके, अटेम्प्ट तर वाढावेच लागेल, म्हणजे स्पीड तर लागेलच पण अॅक्युरसी सुद्धा लागेल. ओके, सो 60 मिनिट मध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असेल तर तुम्ही ट्रेडिशनल वेनेच नाही करू शकत. ही गोष्ट आधी लक्षात घ्या. ओके, सो त्यासाठी तुम्हाला शॉर्ट ट्रिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि शॉर्ट ट्रिकने करतो म्हटलं तर आन्सर इझिली निघते आणि त्याच्यासाठी आपण तुमचे आन्सर आणखी लवकर निघले पाहिजे. तुमचे आन्सर जे राहणार ते आणखी फास्ट निघले पाहिजे, म्हणून आपण कॅल्क्युलेशनचा खूप सारा शॉर्ट ट्रिक्स घेतो. ओके, आणि या बॅच मध्ये आणखी नवीन शॉर्ट ट्रिक्स मी घेणार आहे, ज्या नवीन शोधलेल्या आहेत म्हणायच्या, त्या आणखी नवीन शॉर्ट ट्रिक्स सुद्धा तुम्हाला मी देणार आहे. फरक इतका की तुम्हाला त्याची रेग्युलर प्रॅक्टिस सुद्धा करावी लागेल. ओके, शॉर्ट ट्रिक फक्त समजायला इझी असतात, पण तुम्ही त्याची प्रॅक्टिस नाही केली तर 2-3 दिवसात तुम्ही विसरून सुद्धा जाल. आणि आपल्या शॉर्ट ट्रिक एवढ्या इम्पॉर्टंट आहेत की त्याचं तुम्हाला कंटिन्यू काम पडेल. ओके, आणि त्या जर का तुम्ही यूज करत असाल तर तुम्हाला कॅल्सीची कधीच गरज पडणार नाही, इव्हन पेनची सुद्धा गरज पडणार नाही, पण तुम्ही त्याला बरोबर फॉलो केलं तर. ओके, तुम्हाला या क्लासमध्ये शिकायला भरमसाठ मिळेल, गरजेपेक्षा जास्त तुमच्या थिंकिंगच्या सुद्धा पुढे, पण तुम्ही जर का त्याला सिरियसली घेत असाल तर. ओके, आधी सांगितलं मी फ्रेशर स्टुडंट जास्त सिरियस नसतात, त्यामुळे मग कसं आहे ते फक्त टाइमपास करून क्लास केल्यासारखे करतात. पण जर का तुम्ही आतापासून थोडे सिरियस झाले तर तुमच्या एक्झाम लवकर निघेल, तुमचा जो रिझल्ट आहे ना तो लवकर मिळेल. ओके, तुम्ही इमानदारीने 6 महिने जरी हा क्लास केला ना तरी सुद्धा तुमचा रिझल्ट आरामात मिळू शकतो. ओके, त्याची कशी प्लॅनिंग करायची, काय करायची हे सुद्धा मी तुम्हाला इथेच सांगणार. ठीक आहे, एक मिनिट. आणि हो, तुमचे कोणी जर का आणखी फ्रेंड्स असेल तर त्यांनाही सांगा, त्यांनाही क्लास करायला लावा, कारण आपण जे घेतो ते दुसरीकडे तुम्हाला मिळणार नाही. आणि एवढ्या कमी फीज मध्ये एवढ्या साऱ्या शॉर्ट ट्रिक्स, एवढ्या साऱ्या एक्झामची प्रॅक्टिस होणार नाही. ओके, बरं, आपण ही कंबाईन बॅच का बरं घेतो तर तुम्हाला माहितच आहे आता बेरोजगारीच तेवढी आहे. आधी काय व्हायचं ना, पर्टिक्युलर स्टुडंट पर्टिक्युलर एक्झाम द्यायचे. ओके, जसे आर्ट्स वाले स्टुडंट फक्त एमपीएससीच्या मागे लागायचे किंवा युपीएससीच्या मागे लागायचे. कॉमर्स वाले स्टुडंट बँकिंगची एक्झाम द्यायचे.
ओके. आणि काही मग उरलेले ITI वगैरे झालं असेल तर रेल्वेच्या एक्झाम वगैरे द्यायचे. सो फील्डनुसार करण्याचा प्रयत्न करायचे. पण आता बेरोजगारी एवढी आहे की जो फॉर्म निघते मुलं भरतात, कोणताही निघतो, जो फॉर्म निघतो. बँकिंग वाले रेल्वे SSC चे देतात, ओके. रेल्वे वाले आता SSC च्या पण देतात, इव्हन MPSC वाले सुद्धा रेल्वे SSC च्या एक्झाम द्यायला लागले. सो आता काही राहिलंच नाही. आता सगळं सेम झालं आहे म्हणायचं. प्रत्येक जण जी मिळेल तो फॉर्म भरत असतो. जो फॉर्म निघला भरला, जो फॉर्म निघला भरला, ओके. सो त्यामुळे काय होत आहे ना, तुम्ही जर का पर्टिक्युलर आता सेपरेट एक्झामची प्रॅक्टिस करत असाल, म्हणजे तुम्ही सेपरेटली बँकिंगचे क्लासेस करत असाल किंवा सेपरेटली SSC चे क्लासेस करत असाल, तर तुमची पर्टिक्युलर एकाच एक्झामची प्रॅक्टिस होईल, बाकीच्या एक्झामची प्रॅक्टिस होणार नाही. आणि म्हणूनच आपण आपली एक कंबाईन बॅच घेतली आहे, जेणेकरून एकाच ठिकाणी तुमची सर्व एक्झामची प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, ओके. आणि पुन्हा एक गोष्ट आता सांगत आहोत, आपले जे क्वेश्चन राहील ते इंग्लिश मध्ये राहील, ओके. क्वेश्चन आपले इंग्लिश मध्ये राहील, एक्सप्लेनेशन मात्र मराठीमध्ये राहील, जे मी आता बोलत आहोत, ओके. तरी सुद्धा जर का कुणाला लँग्वेज प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तसं विचारत करा, मी थोडं हिंदीमध्ये पण बोलण्याचा प्रयत्न करणार, ओके, म्हणजे तुमचा डाऊट क्लिअर करण्यासाठी. पण जर का एकदमच लँग्वेजची प्रॉब्लेम असेल तर मग तुम्हाला क्लास नाही करता येणार, ओके. क्वेश्चन इंग्लिश मध्ये राहील, एक्सप्लेनेशन मराठीमध्ये राहील. आणि हो, मॅथ, रिजनिंग आणि कम्प्युटर सुद्धा हे जे काही सब्जेक्ट आहे हे इंग्लिश मध्ये इझी पडतात. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला इंग्लिश जमणार नाही, आपल्याला इंग्लिश हार्ड जाईल, ओके. खास करून जे आर्ट्स वाले स्टुडंट्स असतात तर त्यांना इंग्लिशची प्रॉब्लेम जाते. सो असं वगैरे काही नाही. ऍक्च्युली तुमच्या मनात फक्त ती भीती आहे. तुम्ही फक्त 3-4 दिवस रेग्युलर क्लास केला, ओके, तर तुमची ती भीती सुद्धा निघून जाईल आणि तुम्हाला इंग्लिश मध्येच इझी वाटेल, ओके. मॅथ, रिजनिंग आणि कम्प्युटर हे जे सब्जेक्ट आहे याची प्रॅक्टिस तुम्हाला इंग्लिश मधूनच करावं लागेल, कारण इंग्लिश मधून याची प्रॅक्टिस करणं जास्त इझी पडते ऍज कम्पेअर टू मराठी आणि हिंदी, ओके. सो मराठी, हिंदी मधून जर का तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही बाकीच्या एक्झाम नाही देऊ शकत. ते पण महत्वाचा पॉईंट आहे. इंग्लिश मधून करत असाल तर तुम्ही ऑल ओव्हर जेवढा पण एक्झाम आहे ना त्या सर्व एक्झाम देऊ शकाल. पण जर का तुम्ही आता पर्टिक्युलर मराठीतून मॅथ, रिजनिंग करत असाल आणि तुम्ही फॉर्म भरला SSCचा, कसे देणार? तिथे तर हिंदी आणि इंग्लिश मध्ये असते. तुम्ही फॉर्म भरला बँकिंगचा, तिथे सुद्धा इंग्लिश आणि हिंदी असते. आता काही एक्झाम मध्ये येत आहे मराठी, पण तरी सुद्धा मराठी आणि हिंदी मधून तुम्हाला हार्ड पडेल. कोणते सब्जेक्ट? मॅथ आणि रिजनिंग. तुम्हाला ते चांगल्याने करायचे असेल तर इंग्लिश मधूनच करा. म्हणजे फक्त क्वेश्चन इंग्लिश मध्ये असले पाहिजे. तुम्हाला थोडं बहुत समजलं तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. आणि काही नाही, जर का तुम्हाला इंग्लिश प्रॉब्लेम असेल तर स्टार्टिंगचे 2-3 दिवसच जड जाईल, नंतर वाटल्यास एकदम इझी वाटेल, ओके. सो पहिले तर इंग्लिशची भीती मनातून काढून टाका, तुम्हाला चांगल्याने प्रॅक्टिस करायची असेल तर, ओके. बुक, पेन, पाण्याची बॉटल आणि डोकं सोबत घेऊन बसायचं आहे. तुम्हाला उठायचं काम नाही पडलं पाहिजे. व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुकच्या नोटिफिकेशन ऑफ करून ठेवा, ओके. कारण तुम्हाला बिलकुल डिस्टर्ब व्हायचं नाही, तुमचा फोकस असला पाहिजे. कारण बघा रे बा, मला मधा काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगायची सवय आहे. सो जर का तुम्ही लक्ष दिलं नाही, तुमचं लक्ष नसेल तर तुमचा तो इम्पॉर्टंट पॉईंट सुटून जाईल. आणि माझी खासियत म्हणजे मी जे तुम्हाला बोर्डवर लिहून देतो, ओके, जे मी तुम्हाला क्वेश्चन घेईन, काही सांगणार, जे बोर्डवर लिहून देतो ना त्यापेक्षा मी जे सांगतो ते जास्त इम्पॉर्टंट आहे, ओके. सो मी जे बोर्डवर लिहून देतो ते तुम्ही प्रॉपर लक्ष नाही दिलं तरी चालेल, पण जे मी सांगतो ना त्याकडे प्रॉपर लक्ष द्या, कारण तिथे माझ्या आयडियाज नाही, ओके. कोणते क्वेश्चन कशा पद्धतीने पटकन सॉल्व्ह करता येईल, फक्त लॉजिक लावून, फक्त बघून, ओके. क्वेश्चनचे फक्त ऑप्शन बघून किंवा फक्त क्वेश्चनचे नंबर बघून, फक्त व्हॅल्यू बघून सुद्धा आन्सर काढता येते बरं, फक्त व्हॅल्यू बघून, ओके. तुम्ही फक्त क्वेश्चन रीड करतात, क्वेश्चन रीड करता सुद्धा तुम्हाला त्या व्हॅल्यू दिसेल, त्यावरून सुद्धा तुम्हाला अंदाजा लावून आन्सर काढता येतो. पण त्यासाठी तुम्हाला थोडं तुमचं डोकं लावावं लागेल, तुमचं लॉजिक लावावं लागेल. आणि ते मी काही ते बोर्डवर थोडी ना लिहून देणार, त्या ज्या गोष्टी एक्सप्लेन करण्यासारख्या आहेत म्हणायच्या त्या बोर्डवर नाही लिहिता येणार. सो त्या तुम्हाला समजून घ्याव्या लागेल. सो तुम्हाला माझ्या बोलण्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. जे मी पॉइंट बोलणार त्यावर तुम्ही जास्त फोकस करायचे आहे, ओके. ठीक आहे, पुन्हा काही. आणि हो, एक इम्पॉर्टंट गोष्ट, जेव्हाही कधी आपण काही क्वेश्चन घेऊ त्याचे प्रत्येकाने आन्सर द्यायचे आहे, ओके. आन्सर चुकले तरी चालेल, पण प्रत्येकाने आन्सर द्यायचे. का बरं द्यायचे? कारण जेवढे तुम्ही आन्सर द्याल तेवढा तुमचा इंटरेस्ट वाढेल. मुलं काय करतात, लाजतात किंवा घाबरतात, अरे यार कोणी काही म्हणणार तर नाही, कोणी हसणार तर नाही, ओके. सो तसा विचार तुमच्या डोक्यात येऊ देऊ नका. बिनधास्त आन्सर देत चला, नाहीतर तुम्ही तसेही कोणाला दिसत नाही आहे, ओके. सो तुम्ही बिनधास्त आन्सर द्यायचे. त्याने काय होणार, तुमचा इंटरेस्ट वाढेल आणि इंटरेस्ट वाढला तर तुम्हाला ते खूप इझी वाटेल,
कोणताही सब्जेक्ट तुम्हाला खूप इझी वाटेल. ओके. हा, आणखी एक गोष्ट, आता ऑनलाईन बॅच असल्यामुळे काय होत आहे, खूप सारे मुलं म्हणतात की ऑनलाईन बॅच मध्ये बरोबर प्रॅक्टिस होत नाही, ऑफलाईन मध्ये चांगली प्रॅक्टिस होते. तो हे डिपेंड करते तुमच्यावर. मान्य आहे, ऑफलाईन मध्ये कसं असते ना, तुम्ही समोर बसून असता, बरोबर आहे, तुम्ही समोर बसून असता, मला पण दिसते तुम्ही काय बरोबर करून राहिले आहात, करून नाही राहिले आहात. आता ऑनलाईन मध्ये मला तुम्ही दिसत नाही आहात, तुम्ही बरोबर करत आहात नाही करतात, तुमचं प्रॉपर लक्ष आहे नाही आहे. पण तुम्हाला तुमच्या प्रती तरी इमानदार राहायचं आहे. तुम्ही जर का फीस देत आहात, क्लास करून राहिले आहात, तुमचा टाइम देऊन राहिले आहात, तर ती गोष्ट थोडी चांगल्याने करण्याचा प्रयत्न करा. टाइमपास म्हणून करू नका. ओके. कारण बघा, पैसे काही झाडायला लागत नाही, सो त्याची सुद्धा थोडी व्हॅल्यू ठेवा. ओके. सो काय म्हणत आहोत, तुम्ही क्लास जेव्हा कराल तर ते थोडे चांगल्याने कराल. आणि पहिली गोष्ट, जर का तुमचे काही डाऊट असेल ना, आता ऑनलाईन बॅच असल्यामुळे जर का तुमचे काही डाऊट असेल ना, कोणी कोणी दुसरीकडे राहते, कोणी मुंबईचा आहे, कोणी पुणेचा आहे, कोणी इकडचं तिकडचं आहे म्हणायचं, तो काही मोठी गोष्ट नाही. तुम्हाला जेव्हाही कोणते डाऊट असेल ना, ते तुम्ही एका पेजवर सेपरेटली लिहून ठेवा त्याला. ओके. ज्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहे किंवा ज्या चॅप्टर मध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा कोणताही डाऊट जर का असेल तर ते तुम्ही एखाद्या पेजवर लिहून ठेवत चला. आणि नंतर आरामात क्लास झाल्याच्या नंतर कधी तुम्ही मला कॉलवर किंवा मग मेसेजवर, व्हॉट्सअपवर वगैरे ओके विचारू शकता, तुमचे जर का कोणते डाऊट असेल तर. आणि जर का तुम्ही वर्ध्याच्या जवळपास असाल किंवा वर्धामध्ये राहत असाल, मग काही प्रॉब्लेमच नाही, तुम्ही तुमचे डाऊट फक्त एका पेजवर लिहून काढा आणि ते मग कधी घेऊन आपल्या क्लासमध्ये या, तुम्हाला मग मी तिथे डिस्कस करून सांगून देणार. ओके. सो तुमची ती पण प्रॉब्लेम दूर होऊन जाईल. ठीक आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हाही कोणत्या नवीन व्हॅकन्सी निघेल, मला माहिती आहे डिस्कशन जास्त होत आहे, पण या गोष्टी इम्पॉर्टंट आहे पहिल्याच दिवशी डिस्कस करणं, नाहीतर तुमच्या मनात डाऊटच राहील. ओके. सो लक्षात घ्या, जेव्हा कधी नवीन कोणत्या व्हॅकन्सी निघेल, गव्हर्नमेंटच्या वगैरे कोणत्याही व्हॅकन्सी निघल्या की मी तुम्हाला ते क्लासमध्ये डिटेलमध्ये सांगत जाईल. ओके. म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे फिरण्याची गरज नाही. ओके. इथे बघा तिथे सर्च करा असं काही करण्याची गरज पडणार नाही. जेव्हाही कोणत्या नवीन व्हॅकन्सी निघेल, मी क्लासमध्ये डिटेलमध्ये त्याचं सांगणार. ओके. म्हणजे एज्युकेशन काय पाहिजे, एज लिमिट काय पाहिजे, लास्ट डेट काय आहे, फीज काय आहे, हे सर्व आपण क्लासमध्ये डिस्कस करत जाणार. म्हणजे तुमची त्याकडे सुद्धा बाहेरून सर्च करण्याची गरज पडणार नाही. पुन्हा एक महत्वाची गोष्ट, तो फॉर्म कुणी भरायचा कुणी नाही भरायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार. ओके. तो त्याची टेन्शन घेऊ नका. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे, जेव्हा कधी तुमची एक्झाम राहील तर एक्झामच्या आधी आपण त्याची प्रॉपर प्लॅनिंग करणार. ओके. त्या एक्झामची प्रॉपर प्लॅनिंग म्हणजे मी तुम्हाला सांगणार तुम्ही कोणते चॅप्टर करून जायचे, कोणते चॅप्टर येणार, कोणत्या चॅप्टरवरचे क्वेश्चन करून जायचे, कोणत्या टाईपचे क्वेश्चन करून जायचे, सिक्वेन्स काय ठेवायचा, सब्जेक्ट कोणते, सब्जेक्टचा सिक्वेन्स म्हणा किंवा क्वेश्चनचा सिक्वेन्स म्हणा, ते सर्व आपण एक्झामच्या आधी प्रॅक्टिस करत असतो. प्रॅक्टिस म्हणजे प्लॅनिंग करत असतो. आणि जर का तुम्ही त्या प्लॅनिंगला बरोबर फॉलो केलं तर तुम्हाला रिझल्ट लवकर मिळेल. ओके. आता प्रॉब्लेम काय होते, बाकीच्या क्लासमध्ये एवढं काही सांगत नाही, तुम्ही देत बसा तुमच्या एक्झाम. ओके. असं असते, तेवढं काही गाईड करत नाही. त्यामुळे काय होते, मुलांना स्वतः एक्सपिरियन्स घेत घेत शिकावं लागतं. ओके. ते खूप सारे एक्झाम देतात आणि मग हळूहळू त्यांचा एक्सपिरियन्स वाढतो. मग त्यांना लक्षात येते की आपण लास्ट टाइम ही मिस्टेक केली होती, आता या टाइम ती मिस्टेक नको व्हायला. ओके. सो अशा पद्धतीने मग ते हळूहळू शिकत जातात. पण यामध्ये ना 2-3 वर्ष असेच वेस्ट होऊ शकतात फक्त एक्सपिरियन्स घेणार. सो मी तुमचा तो एक्सपिरियन्स घेण्याचा टायमिंग आहे ना, तो वाचवणार. म्हणजे तुमचे 2 ते 3 वर्ष मी तुमचे वाचवू शकतो. फरक इतका की मी जे तुम्हाला सांगतो त्याला तुम्हाला बरोबर फॉलो करावं लागेल. ज्या आयडिया मी तुम्हाला देणार, एक्झामशी रिलेटेड असो, स्टडीशी रिलेटेड असो, त्याला तुम्हाला फॉलो करायचं आहे. आणि तुम्ही जर का प्रॉपर फॉलो केला ना, सिरियसली सांगतो तुमच्यात खूप जास्त बदल होईल. ओके. 5-6 महिन्यात तुमची फुल ऑन प्रॅक्टिस होऊ शकते. खूप साऱ्यांना स्पीड पकडायला प्रॉब्लेम जाते, पण हो, तुम्ही जर का माझ्या गोष्टी फॉलो करत असाल, तुम्हाला स्पीड मध्ये सुद्धा प्रॉब्लेम जाणार नाही. ओके. फक्त फोकस करा. मी जेव्हा इथे बोर्डवर काही एक्सप्लेन करत असेल तेव्हा तुमचा पूर्ण फोकस माझ्याकडे असला पाहिजे. तेव्हा बुक पेन हातात घेऊन बसायचं नाही. जेव्हा मी इथे सांगत असेल ना, एक्सप्लेन करत असेल ना, तेव्हा तुम्ही बुक पेन हातात ठेवायचं नाही. बुक पेन साईडला ठेवायचा आणि पहिले बघून घ्यायचं. फक्त ऑब्झर्वेशन करायचं, बघायचं मी काय सांगत आहो, काय करत आहो. ओके. मी ज्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करतो ते तुम्हाला ऑब्झर्वेशन करूनच शिकायचं आहे. ओके. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मुलं काय करतात, मी इथे वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करतो आणि मुलं स्वतःच कॅल्क्युलेशन करत असतात. ओके. ते 10वी पर्यंत 12वी पर्यंत वेगळं होतं, ती गोष्ट वेगळी आहे. तुम्ही जे काही शिकले ना ते तुम्हाला बाहेर ठेवावं लागेल. तुम्हाला जर का नवीन काही शिकायचं असेल तर, कारण बघा माझ्या आयडिया, माझी सायकोलॉजी थोडी वेगळ्या टाईपची आहे. ओके. कोणत्याही गोष्टीचा मी जास्त डीप मध्ये न जाता डायरेक्टली आन्सर कसं काढायचं या गोष्टीचा विचार करत असतो. ओके.
प्रॉब्लेम मध्ये फसायचंच नाही. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला फसायचंच नाही. तुम्ही जेवढ्या डीप मध्ये जाल तेवढे डुबण्याचे चान्सेस असतात. ओके, समुद्रात वगैरे गेले असताना, विहिरीत वगैरे गेले असताना पाणी जेवढं खोल असेल तेवढे डुबण्याचे चान्सेस असते की नाही. ओके, सो तुम्ही जेवढ्या डीप मध्ये जाल डुबण्याचे चान्सेस वाढेल. सो म्हणून तुम्हाला वरच विचार करायचा आहे, जास्त डीप जायचंच नाही. आणि इझी आन्सर निघते. जिथे तुम्हाला एका सेकंड मध्ये आन्सर निघत असेल, तुम्ही का बरं तिथे 1-2 मिनिट वेस्ट करायचे. आणि याच गोष्टींना तुम्हाला इथे फॉलो करायचं आहे. सो म्हणून तुमचं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे चांगलं. मी ज्या पद्धतीने सॉल्व्ह करतो त्याचीच सवय तुम्हाला लागली पाहिजे. ओके, जवळपास 5 ते 6 महिन्याची आपली बॅच राहणार आहे. या 5 ते 6 महिन्यात मी कसं कॅल्क्युलेट करतो ते बघा. तुम्हाला ती सवय लावायची आहे. ओके, कारण तुमच्या कॅल्क्युलेशनचाच टाइम वाचवायचा आहे. तुमचं कॅल्क्युलेशन जेवढं फास्ट होईल तेवढे आन्सर लवकर निघेल. अदरवाईज तुम्हाला बाकीच्यांपेक्षा जास्त टाइम लागेल आणि अटेम्प्टच होणार नाही. लाखो करोडो लोक आहे बरं लाईन मध्ये लागू. लाखो करोडो लोकांसोबत तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे. म्हणजे प्रिपरेशन म्हणजे कॉम्पिटिशन द्यायचे आहे. सो त्यांच्यापेक्षा तुम्हाला काहीतरी चांगलं करावं लागेल, तेव्हा कुठे पास व्हाल की नाही. ओके, तुम्ही पण जर का बाकीच्यांसारखा टाइम वेस्ट करत बसले कॅल्क्युलेशन मध्ये, अटेम्प्टच किती होणार आहे. अटेम्प्टच नाही वाढले तर पास कसे व्हा. तुम्हाला बाकीच्यांपेक्षा चांगल्याने करायचं आहे आणि फास्ट मध्ये करायचं आहे. सो म्हणून तुम्हाला त्याची गरज आहे. सो मी ज्या पद्धतीने कॅल्क्युलेट करतो त्याकडे फोकस करत चला. मी कॅल्क्युलेशनवर जास्त भर देत नाही. माझा विचार असते डायरेक्टली आन्सर आलं पाहिजे, त्यामुळे मी कॅल्क्युलेशन जास्त करत बसत नाही. सो त्याची सवय तुम्ही सुद्धा लावा आणि ते तुम्हाला ऑब्झर्वेशन करून करून बघायचं आहे. ओके, आणि महत्वाची गोष्ट पुन्हा जे जीकेचं वगैरे आहे, इंग्लिशचं वगैरे आहे. ओके, तर मी तुम्हाला ते डेली ग्रुपवर नाही, चालेल ग्रुपवरच सेंड करत जाऊ. आपला क्लासचा एक पर्टिक्युलर ग्रुप आहे म्हणायचा, त्यावर तुम्हाला मी पूर्ण इंग्लिशचे डेली सेंटेन्स, डेली यूज सेंटेन्स इंग्लिशचे किंवा मग व्होकॅब्युलरीचे काही वर्ड्स म्हणायचे आणि जीकेची शॉर्ट टिप्स ग्रुपवर सेंड करणार यावे. ओके, प्रत्येकाला पुन्हा करंट अफेअर्स आणि जीकेचे डेली तर आपण ग्रुपवर सेंड करतच असतो. सो त्यामधून सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. पण ते कसं करायचं, नोट्स कसे काढायचे याबद्दल मी मंडेला तुम्हाला सांगणार. ओके, ते तुमची जॉईनिंग झाल्याच्या नंतर, ज्यांची जॉईनिंग होणार त्यांना. ओके, सो आता आपण आपला क्लास स्टार्ट करू. सो तुम्ही रेडी आहात का? तुम्ही रेडी असाल तर सांगून द्या. आता आपण आपलं हे झालं म्हणायचं आपलं डिस्कशन आणि आता आपल्याला क्लास चालू करायचा आहे. आपल्या कॅल्क्युलेशनच्या शॉर्ट ट्रिकने सुरुवात करायची आहे. सो आर यू रेडी सर्वजण? सांगत चला, तुम्ही जेवढे रिस्पॉन्स द्याल तेवढं बेटर. एकतर अनम्यूट करून द्याल किंवा मग मेसेज करा. मेसेज करायला काही प्रॉब्लेम नाही. ओके, तसे टाईप करून काही एवढं तुमचा हात वगैरे दुखणार नाहीये. सो बिंदास थोडा इंटरेस्ट घ्या. जेवढा इंटरेस्ट घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. ओके, सो रेडी? सो जिथून मी सुरुवात करतो बघा, मी आधीच सांगितलं आहे आपण बेसिक पासून हाय लेवल पर्यंत जाणार आहोत. बेसिक पासून. ओके, सो तुम्हाला अशी काही प्रॉब्लेमच नाही पडणार की डायरेक्टली आता बाकीच्या क्लासमध्ये कसं आहे, कन्सिडर करून घेतात की यांना येतेच बा, 10वी-12वी आहे, ग्रॅज्युएशन झालेले स्टुडंट्स आहेत, सो यांना काही ना काही म्हणजे जमतेच बा. सो म्हणून ते हाय लेवल पासून सुरुवात करतात किंवा थोडे वरचे क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करतात. पण आपण बेसिक पासून घेणार आहोत. ओके, तुम्हाला सगळं काही इथे मिळणार आहे. सो आता फक्त लक्षात घ्या, तुम्ही बुक पेन तुमच्या साईडला ठेवा आणि मी इथे जे लिहून देतो फक्त त्याकडे फोकस ठेवा. ओके, सो मी पहिली मेथड लिहितो जी मी नेहमी घेत असतो, ज्याचा आपल्याला खूपदा काम सुद्धा पडते. कोणाकोणाला वाटते की त्याचं काम पडत नाही, पण नाही, त्याचा तुम्ही जर काही यूज करत असाल तर खूप जबरदस्त त्याचा फायदा होऊ शकतो कॅल्क्युलेशन मध्ये आन्सर लवकर काढण्यासाठी. ओके, सो पहिली ट्रिक आहे आपली टेबल मेथड. ओके, तुम्हाला क्लिअर दिसत आहे ना? एक वेळा सांगून द्या. ठीक आहे, सो पहिली मेथड आहे आपली टेबल मेथड. ठीक आहे, सो टेबल म्हणजे काय, मराठीमध्ये ज्याला आपण पाढे म्हणतो ना. ओके, सो तुम्ही मला सांगा तुम्हाला कितीपर्यंत पाढे लर्न आहे, टेबल लर्न आहे, कितीपर्यंत टेबल येतो तुम्हाला? सगळ्यांना आन्सर देत चला, जेवढे येते तेवढं. इव्हन 1-2 येत असेल तरी पण चालेल, पण सांगत चला कितीपर्यंत तुमचे लर्न आहे. न लाजता सांगा. 20. ओके, नक्की आहे का श्रद्धा? क्लासमध्ये विचारणार मी. 17. ओके, 17. हा, ओके, ठीक आहे. श्रद्धाला उद्याला 19चा टेबल विचारणार आहोत मी क्लासमध्ये. हा, आणखी सांगा, बिंदास सांगा. 15. ओके,
18. ओके ओके, म्हणजे अप्रॉक्स जवळपास 20च्या जवळपास तरी आहेत म्हणायचे सर्व. ओके, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बाकीच्या क्लासमध्ये तुम्हाला काय करतात, 1 पासून 30 पर्यंतचे पूर्ण टेबल लर्न करायला लावतात. 1 पासून 30 पर्यंतचे, जेणेकरून तुमच्या कॅल्क्युलेशन फास्ट झालं पाहिजे असा विचार करू. पण बघा, आपल्या क्लासमध्ये मी तुम्हाला एवढं टेन्शन देणार नाही, कारण आपला विश्वास आहे स्मार्ट वर्क. तुम्हाला क्लासमध्ये स्मार्ट वर्क करायचं आहे, हार्ड वर्क करायचंच नाही. ओके, हे जे आहे ते हार्ड वर्क करणाऱ्यांसाठी. आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे, आपल्याला आपल्या माइंडचा यूज करायचा आहे, आणि ज्या गोष्टीला खूप जास्त टाइम लागतो त्याला इफेक्टिव्ह वेने पटकन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो तुम्ही जर का तुमचा माइंड यूज करत असाल तर तुमचे आन्सर लवकर मिळणार विदाउट हार्ड वर्क. ओके, सो आपल्याला हार्ड वर्क करायचं नाही. 1 पासून 30 पर्यंत लर्न करण्याची गरज नाही. हा, प्रॉपर 15 किंवा 20 पर्यंत तुमचे लर्न असेल तर खूपच छान. ओके, म्हणजे थोडं आणखी फास्ट मध्ये होऊ शकते. सो 1 पासून ऍटलीस्ट 10 पर्यंत तर लर्न असतातच सर्वांचे टेबल. 15 पर्यंतही काही प्रॉब्लेम जात नाही. 15च्या वर मात्र थोडी प्रॉब्लेम जाते. ओके, स्पेशली 18, 19चा वगैरे टेबल करायचा असेल तर मात्र प्रॉब्लेम जाते. ओके, इव्हन मी सुद्धा खूप लहान वगैरे असताना, स्कूलमध्ये असताना लर्न करण्याचा प्रयत्न केला, पण नाही झाले. माझे फक्त 16 पर्यंतच मला टेबल लर्न होते. पण हुशार असण्याचा एक फायदा असतो, टीचर विचारत नाही. ओके, टीचरला असं वाटते यांना ते येतेच बा, सो ते विचारत नाही. त्यामुळे त्यांनी कधी विचारलं नाही आणि मी पण कधी सांगितलं नाही. पण मला सुद्धा भीती अशी वाटायची की सरने विचारलं तर किती प्रॉब्लेम होईल बा. ओके, मी पण प्रयत्न केला आहे 20 पर्यंत लर्न करण्याचा, पण नाही झाला. सो आता जर आपल्याकडे ट्रिक असेल तर हे काही करण्याची गरजच नाही. बस एवढंच मी सांगत आहे. आता बघा आपली ट्रिक कशी काम करते. ओके, आता सपोज कोणत्याही नंबरचा तुम्हाला टेबल बनवायचा असेल, 10 पर्यंत नाही, 10च्या वरचे. ओके, ज्याचा आपल्याला टेबल येत नाही. जसं सपोज मी एखादी नंबर घेतो, सपोज एक सिंपलचा नंबर घेऊ आपण, 26 घेतो, चालेल. ओके, मला 26चा टेबल बनवायचा आहे. तुमच्यापैकी कुणाला येतो का 26चा टेबल? येत असेल तर सांगू शकता. ओके, पण आता फक्त फोकस करा, बुक पेन साईडला ठेवा आणि मी काय करत आहो त्याकडे लक्ष द्या फक्त. ओके, सो मला 26चा टेबल बनवायचा आहे. मला 26चा टेबल येत नाही, पण याला बघा मी शॉर्ट मध्ये कसा सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो 26 मध्ये मला 2 डिजिट दिसत आहे, 2 डिजिट वाला नंबर दिसत आहे. तर मी बघा याचं 2 पार्टिशन केलं. ओके, मधातून एक लाईन ड्रॉ केली आणि याचं पार्टिशन केलं. आता बघा मला एक सांगा, या साईडने 2 आहे बरोबर, आणि या साईडने 6 आहे. तुम्हाला 2चा टेबल येतो की नाही? तुम्हाला 2चा टेबल येतो ना? सो तुम्ही 2चा टेबल लिहू शकता ना? चला 2चा टेबल पटापट लिहून घेऊ आपण. 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 आणि 20 लिहिलं. आता या साईडने 6 आहे, 6चा सुद्धा टेबल येतो तुम्हाला. 6चा टेबल जसाचा तसा लिहून घ्या. सो बघा 6 हे होणार 12, 18, 24, 30, 36, त्यानंतर 42, 48, 54 आणि किती 60. ओके, ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. आता बघा ऑटोमॅटिकली आपला टेबल कसा क्रिएट होत जाणार ऑटोमॅटिकली. ओके, बघा काय करायचंय तुम्हाला, हा जो लास्ट डिजिट आहे तो जसाचा तसा घ्यायचा. लास्ट डिजिट मी जसाचा तसा घेतला आणि याचा समोर काही असेल तर तो समोर जाऊन ऍड करायचा आहे. आता 6च्या समोर काहीच नाही, फक्त 2 उरलेले आहे. सो हे 2 जसाच्या तसे, हे झाले 26. आता इथे बघा 12 चे लास्ट डिजिट काय आहे, 2 आहे. सो मी 2 लिहिला लास्ट डिजिट, आणि हा जो वर्ड आहे ना हा समोर जाऊन फक्त प्लस करा. कुणासोबत? या 4 सोबत. सो 1 + 4 किती झाले 5. बघा 26 चे डबल 52 होतात का? ओके, ऑटोमॅटिकली आपला टेबल क्रिएट होत जाणार. आता इथे बघा 18 आहे, सो 18 चे लास्ट डिजिट 8 आणि हा 1 समोर जाऊन प्लस करा 6 सोबत. सो 6 + 1 7, 78. ओके, काय करत आहोत बघत चला बरोबर. लास्ट डिजिट 4, हे 2 इकडे जाऊन प्लस होणार. सो हे झाले 10, 104. त्यानंतर लास्ट डिजिट 0 आहे, सो 0 हे 10 + 3 किती होणार 30, 130. ओके, ऑटोमॅटिकली आपला टेबल क्रिएट होत जात आहे. इथे बघा लास्ट डिजिट आहे 6 आणि हे 12 + 3 किती होणार 15, 156. ओके, इथे काय होणार म्हणायचे, हे 18 आणि हे वरचे 2 म्हणायचे. हे किती होणार, सो 28. ओके, त्यानंतर 18 + 5 23 आणि हे 4 आणि हे बघा 260. बघा झाला का बरोबर 26 चा टेबल? झाला की नाही? ओके, आता मला सांगा यामध्ये तुम्हाला काही हार्ड वाटलं का? यामध्ये या ट्रिक मध्ये तुम्हाला काही हार्ड वाटलं का? एकदम बेसिकची ट्रिक आहे.
तुम्हाला जो टेबल क्रिएट करायचा आहे आपण काय करणार, त्याचे दोन पार्टिशन करणार. दोन पार्टिशन केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, या साईडने जो नंबर आहे त्याचा टेबल लिहायचा, या साईडने जो नंबर आहे त्याचा टेबल लिहायचा. त्यानंतर आपण काय करणार, लास्ट डिजिट जसाचा तसा घ्यायचा आणि काही कॅरी करायचा असेल तर ते समोर जाऊन ऍड करायचे. सिंपल, ऑटोमॅटिकली टेबल बनेल. ओके. सो मला सांगा आता तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का समजून घेण्यात? जर नसेल तर मग मी तुम्हाला एक टेबल लिहून देतो, म्हणजे टेबल क्रिएट करायला लावतो, तो तुम्ही मला पटापट क्रिएट करून दाखवा. ठीक आहे, चालेल. सर्वात आधी आता तुम्ही बुक पेन घ्या हातात आणि हे लिहून घ्या. आणि हे लिहून झाल्याच्या नंतर तुम्ही मला कोणता टेबल क्रिएट करून दाखवता? चला तुमच्यासाठी सिंपलचा टेबल आपण घेऊया. कोणता घ्यायचा? एक काम करा तुम्ही, एक मला 23 चा टेबल क्रिएट करून दाखवा. 23 चा. आणि एक टेबल आपण बनवूया, थोडासा मोठा बनवूया म्हणजे थोडी चांगली प्रॅक्टिस होईल. सो 34 चा. ओके. सो तुम्हाला दोन टेबल क्रिएट करायचे आहेत, 23 आणि 34. आणि काही डाऊट असेल तर बिंदास विचारा, मनात ठेवू नका. तुमचे डाऊट क्लिअर होणं जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण तुमचे जेवढे डाऊट क्लिअर होईल तेवढे तुम्ही चांगल्याने काम करू शकाल. सो समजलं असेल तर पहिले बुक मध्ये लिहून घ्या. लिहून झाल्याच्या नंतर 23 आणि 34 चा टेबल पटकन क्रिएट करण्याचा प्रयत्न करा. आणि क्रिएट झाला की मला फक्त सांगून द्या, एक वेळा मेसेज करून झाला आहे सर म्हणून. ओके. नंतर मग आपण चेक करू की तुमचं सगळं बरोबर आहे किंवा नाही, क्रॉस चेक. टाइम लागला तर चालेल, फक्त अॅक्युरेसी बरोबर ठेवा. सध्या तुम्हाला अॅक्युरेसीवर जास्त भर द्यायचा आहे. फास्ट करण्याचा प्रयत्न करा पण घाई करू नका. ओके. फास्ट करण्याचा प्रयत्न करा पण घाई करू नका, कारण घाईमध्ये मिस्टेक्स होण्याचे चान्सेस वाढतात. हॅलो. ओके, गुड. ओके. खूप सिंपल मेथड आहे, खूप सिंपल आहे आणि इझिली लर्न सुद्धा होते. किती वरचे किती मोठे टेबल असले तरी सुद्धा तुम्ही इझिली करू शकता. डन. व्हेरी गुड. अशी स्पीड मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. चला मग क्रॉस चेक करायचं का? ओके. कुणाचे व्हायचं असेल तर सांगून द्या, मी थांबतो वाटल्यास थोडा वेळ. काही प्रॉब्लेम नाही, टाइम लागला तर चालेल. व्हायचं असेल तर सांगत चला.
ओके ठीक आहे. चला मग आता फोकस कराल, तुमचं क्रॉस चेक करायचं आहे तुम्हाला की तुमचं करेक्ट आहे किंवा नाही. होऊ शकते मे बी प्लस मायनस मध्ये काही गडबड झाली असेल तर थोडी बहुत प्रॉब्लेम होऊ शकते, अदरवाईज तर यामध्ये काही प्रॉब्लेम जाण्याचे चान्सेस नाही आहे. ओके, पण तरी सुद्धा प्लस मायनस मध्ये गडबड होण्याचे चान्सेस असतात. सो म्हणून आपण क्रॉस चेक करून घेऊ. सो बघा 23 चा मला टेबल क्रिएट करायचा आहे. सो 23 मध्ये इकडे 2 आहे, इकडे 3 आहे. मी पार्टिशन करून घेतलं. 2 चा टेबल जसाचा तसा आपण लिहून घेऊ. सो हे होणार 4 6 8 10 12 14 16 18 आणि हे 20 इथपर्यंत झालं. त्यानंतर आपले त्या साइडने 3 आहे. सो 3 चा टेबल आपण जसाचा तसा लिहून घेऊया. सो हे 6 9 12 15 18 21 24 27 आणि हे 30. ओके, सो इथपर्यंत लिहिलं आणि बस आता आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशनच करत जायचं आहे. सो पहिले तर इथे लास्ट डिजिट 3 आहे, 3 जसाच्या तसे ऍड करायला काहीच नाही. सो 22 उरले. इथे बघा हे काय होणार 46च होणार, इथे 69च होणार. इथे बघा 8 आणि इकडे 12 आहे. सो 12 चे 2 आणि हा 1 इकडे येऊन कॅरी. सो 8 + 1 किती होणार 92. ओके, सो ज्यांना समजलं नसेल त्यांनी परत एकदा बघून घ्या काय करत आहोत तुम्ही. इथे बघा 10 आहे, इकडे 15 आहे. 15 चे 5 ओके, आणि हा जो 1 आहे हा समोरच्या नंबर सोबत ऍड करा. सो 10 + 1 11 115. ओके, त्यानंतर बघा हे किती होणार, लास्ट डिजिट आहे 8 आणि 12 + 1 30 138. ओके, इथे लास्ट डिजिट आहे 1, हे 2 समोर जाऊन कॅरी करू आपण 60 161. ओके, इथे बघूया 24 चे 4 आणि 2 समोर जाऊन कॅरी करू, हे होणार 18. त्यानंतर लास्ट डिजिट आहे 7, 18 + 2 होणार आपले 2207 आणि लास्टला आहे 30 चे 0 आणि हे 3 समोर जाऊन ऍड करू 230. ओके, आहे का तुमच्या बरोबर? ओके, क्रॉस चेक करत चला आणि सांगत चला तुमचं बरोबर आहे किंवा नाही, तर म्हणजे आपल्याला माहिती पडेल. आणि काही नाही, चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, स्टार्टिंगच आहे. ओके, स्टार्टिंग असल्यामुळे सर्व तुम्हाला माफ आहे. फरक इतका की जेव्हा जसा जसा आपला टाइम जाईल त्यानुसार तुम्हाला तुमची अॅक्युरसी लेवल सांभाळायची आहे. सो समोर जाऊन प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून आत्ताच चांगल्याने करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 34 चा स्क्वेअर काढावा. सॉरी 34 चा स्क्वेअर नाही, 34 चा टेबल क्रिएट करायचा आहे. सो या साइडने 3 आहे, त्या साइडने 4 आहे. मी पहिले 3 चा टेबल जसाचा तसा लिहून घेतो. आताच लिहिला होता आपण 6 9 12 15 18 21 24 27 आणि हे होणार 30. त्या साइडने 4 आहे, तो मी 4 चा पण टेबल जसाचा तसा लिहून घेतो. सो 8 12 16 20 24 28 त्यानंतर 32 36 आणि हे होणार 40. ओके, इथपर्यंत झालं. चला आता फक्त आपण लास्ट डिजिट जसाचा तसा घेत जाऊ, बाकीचे समोर आणून कॅरी करत जाऊ. ओके, सो हे होणार 34, हे होणार 68, त्यानंतर हे होणार 102. 102 लास्टला 2, लास्ट डिजिट 2 आहे आणि 1 समोर जाऊन कॅरी केले. लास्ट डिजिट 6 हा 1 प्लस करतो समोरच्या मध्ये, तो 136. त्यानंतर 170, त्यानंतर 24 म्हणजे 204, त्यानंतर 23 आणि हे 8, त्यानंतर 24 आणि 3 किती 27 आणि 2, त्यानंतर हे होणार 306 आणि हे होणार 340. ओके डन. बघा आहे का सिंपल? ओके, काही डाऊट आहे का यामध्ये? समजून जाईल तुम्हाला? ठीक आहे. ओके, सो आता आहे खरी प्रॉब्लेम. हे तर झालं, आपण मेथड तर करून घेतली, पण आता तुम्ही म्हणाल की सर एक्झाम मध्ये टेबल काढायला तर विचारतच नाही, कोणत्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये टेबल काढायचं तर विचारतच नाही, मग हे कशासाठी करायचं आपण? सो बघा याचा यूज आपण कॅल्क्युलेशन मध्ये करू शकतो. ओके, याचा यूज आपण कशामध्ये करायचा? आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये. सो तुम्ही नवीन हेडिंग टाकाल यूज ऑफ टेबल मेथड. यूज ऑफ टेबल मेथड, फक्त हेडिंग टाका. ओके, आणि टेबल जर कोणाचं राहिलं असेल तर ते पहिले पटापट लिहून घ्या बुक मध्ये, आणि लिहून झाल्याच्या नंतर हेडिंग टाकाल यूज ऑफ टेबल मेथड. आता याचा यूज कसा करायचा आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये ते आपल्याला बघायचं आहे. ओके, तो आधी लिहून घ्या. लिहून झालं असेल तर मला डन म्हणून सांगा, किंवा तुम्ही तिथे रेज हँडचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करत चला, म्हणजे मला समजून जाईल की तुमचं झालं आहे. ओके, तुम्ही स्क्रीनवर क्लिक केलं की तुम्हाला हँडचा एक हे दिसत असेल
हा, सो तुम्ही त्यावर क्लिक केलं तरी पण मला समजून जाईल की तुमचं झालं किंवा नाही झालं तर. ओके, सो मी हे रब करू मग आता. ठीक आहे, तुम्ही हे रब करतो आणि आता आपल्याला त्याचा यूज कसा करायचा आहे आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये ते बघायचं आहे. ठीक आहे, सो आता फक्त लक्ष द्या तुम्हाला करायचं काय आहे. फक्त लक्ष द्या, बुक पेन खाली ठेवून द्या, फक्त लक्ष द्या. मी एक क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो, नंतर तुम्हाला काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. ओके, प्रॅक्टिस म्हणून. सो फक्त लक्ष द्या, फक्त समजून घ्या. जेवढं तुम्ही बघणार तेवढं तुम्हाला जास्त समजणार. मी इकडे करत असताना तुम्ही पण जर का तिकडे जसं तेव्हा लिहत असाल तर मात्र तुम्हाला जास्त समजणार नाही. म्हणून फक्त कॉन्सन्ट्रेट करा, समजून घ्या, नंतर आरामात लिहा. लिहायला तुम्हाला वेळ देणार वाटतं. ओके, काही घाई नाही, काही घाई नाही. आपल्याला 5-5, 6-6 मिनिट क्लास करायचा आहे. सो काही घाई नाही, टेन्शनची गोष्ट नाही. सो आरामात लिहा वाटलं. ठीक आहे, एकदम पण आरामात नाही, नाहीतर पूर्ण टाइमच चालला जाईल. सो यूज ऑफ टेबल मेथड. आता याचा मी एखादी नंबर घेतो सपोज. ठीक आहे, 64 मल्टिप्लाय विथ 8 मला करायचा आहे. ओके, काय आहे नंबर 64 मल्टिप्लाय बाय 8. आता जर काय हे कॅल्क्युलेशन मला करायचं असेल तर तुम्ही काय करणार, याच पद्धतीने लिहिणार 64 मल्टिप्लाय बाय 8. मग या 8 ने 4 ला मल्टिप्लाय करणार, इथे लहान डिजिट घेणार, बाकीचे कॅरी साईडला लिहून ठेवणार किंवा माइंड मध्ये ठेवणार. त्यानंतर पुन्हा 8 ने याला मल्टिप्लाय करणार 6 ला, आणि त्यानंतर ते जे कॅरी वाले आहे ते ऍड करणार, आणि तेव्हा कुठे फायनल आन्सर काही ना काही तुम्हाला इथे मिळेल. ओके, हेच करणार तुम्ही. ओके, पण आता ठीक आहे, हे काही मोठी गोष्ट नाही. 8 ने मल्टिप्लाय करणं काही मोठी गोष्ट नाही, प्रत्येकाला येते. छोट्या छोट्या मुलांना पण येते, 4वी-5वीच्या मुलांना सुद्धा आरामात जमून जाईल. ओके, पण लक्षात घ्या, हे जे झालं ते लहानपणीच्या मेथड झाल्या आपल्या. यात काही प्रॉब्लेम नाही आहे, याने सुद्धा आन्सर लवकरच निघते. पण जर का त्याहीपेक्षा लवकर निघत असेल तर आन्सर. ओके, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्याल ना, तुमच्यासाठी एक एक सेकंड इम्पॉर्टंट आहे. एक एक सेकंड, एका सेकंड मध्ये खूप सारा फरक पडू शकतो. बरं, तुम्ही जर का तुमचे कॉम्पिटिटिव्ह वाले फ्रेंड्स वगैरे असाल ना, त्यांना विचारून घ्या की त्यांचा फक्त 0.25 मार्क्सने पेपर राहिला असेल किंवा 0.50 मार्क्सने पेपर राहिला असेल किंवा 1 मार्क्सने पेपर राहिला असेल, सो त्या एका सेकंडची व्हॅल्यू ना त्यांना बरोबर कळेल. तुम्हाला आताच नाही कळणार, कारण तुम्ही जास्त अजून एक्झाम दिला नाही किंवा अजून एक्झामच दिला नाही. जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला लागाल ना, तेव्हा तुम्हाला एका सेकंडची व्हॅल्यू कळेल. सो आतापासूनच तुम्हाला एका सेकंद जर का वाचत असेल तर वाचवायचं आहे. जिथे जिथे वाचते तिथे तिथे वाचवायचं, आणि त्याची सवय आत्ताच लावा. ओके, बाकीच्या क्लासमध्ये तुम्हाला पूर्ण ते म्हणजे शिकवतात, त्यांना टाइम लिमिटशी काही मतलब नाही, टाइम मॅनेजमेंटशी काही देणं घेणं नाही. मुलं करत बसेल प्रॅक्टिस, आपल्याला पैसा मिळत आहे ना, बस झालं, तिथपर्यंत ठीक राहते त्यांचं. ओके, पण आपल्या क्लासमध्ये तुम्हाला फोकस करायचं आहे एका सेकंदवर. जिथे जिथे सेकंद वाचत असेल तिथे तिथे वाचवा, जिथे जिथे कमी टाइम लागत असेल तिथे तिथे वाचवा. एकाच क्वेश्चनला आपण 4-5 पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. एकाच क्वेश्चनला आपण 4-5 पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, पण तुम्हाला बेस्ट शोधायचा आहे, जेणेकरून आपला आन्सर बाकीच्यांपेक्षा फास्ट निघेल. ओके, आपला आन्सर बाकीच्यांपेक्षा फास्ट निघलं पाहिजे, तुम्हाला त्यावर फोकस करायचा आहे. सो मी या मेथडने पण आन्सर काढू शकतो आणि यानेही फास्ट मध्ये निघते, पण त्याहीपेक्षा तुम्ही जर त्या टेबल मेथडने केलं तर तुम्हाला लक्षात वगैरे ठेवण्याची गरज नाही, कॅरी वाले साईडला लिहिण्याची गरज नाही, आणि आन्सर तुमचं याच्यापेक्षा तरी एखादी सेकंद तरी लवकर निघेल. आणि एक सेकंद इम्पॉर्टंट आहे, मजाकी घेऊ नका ही गोष्ट. ओके, जेव्हा तुम्ही एक्झाम द्याल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मी असं का बरं म्हणतो एक सेकंद का बरं इम्पॉर्टंट आहे. ओके, सो 64 मल्टिप्लाय विथ 8 मला करायचं आहे, या मेथडने मी करणार नाही. मी टेबल मेथड यूज करतो. टेबल मेथड काय होते, आपलं पार्टिशन करा. पार्टिशन केलं, आता बघा 8 मल्टिप्लाय विथ 6 करू आपण. 8 मल्टिप्लाय विथ 6 48, आणि 8 मल्टिप्लाय विथ 4 करू, किती होणार 32. ओके, बघा हे दोन्ही नंबर मिळाले. आता सेम लास्ट डिजिट जसा तसा घ्या. लास्ट डिजिट काय आहे 2 आहे, सो 2 लिहिले, आणि हे 3 समोर जाऊन ऍड करा. बस झालं, 48 प्लस 3 512 झाला प्रश्न. ओके, एवढं सिंपल आहे. एक परत घेतो, वाटला मोठा नंबर घेतो. सपोज मला 87 मल्टिप्लाय विथ 6 करायचं आहे. 87 मल्टिप्लाय विथ 6 करायचा. माहिती आहे मला तुम्हाला 6 चा टेबल येतो, पण अशा पद्धतीने नाही करायचं आहे. अशा वेळेने तुम्हाला नाही करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, पार्टिशन करायचं आहे.
ओके, 8 मल्टिप्लाय बाय 6 किती होणार 48 आणि हे होणार 42. मग काय लास्ट डिजिट 2 आहे तो 2 इथे लिहिले आणि हे 4 समोर आणून प्लस केले. 48 प्लस 4 किती होणार 522. बस झालं. एवढं सिंपल आहे. ते समजलं का तुम्हाला? ते सांगून द्या एकदा मला. ओके, समजलं किंवा नाही तर? आणि जर का समजलं असेल तर मी तुम्हाला काही क्वेश्चन देतो, ते तुम्ही लिहून घ्या. ओके, ठीक आहे. सर्वात आधी हे 2 क्वेश्चन लिहून घ्या आणि मी तुम्हाला काही क्वेश्चन सॉल्व्ह करायला देतो, ते सॉल्व्ह करून बघा. चल लवकर लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कराल बरं. आधी ते बुक मध्ये लिहून घ्या 2 क्वेश्चन कसे ते सॉल्व्ह केले ते बघून घ्या आणि त्यानंतर हे क्वेश्चन टेबल मेथडने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, जेवढ्या लवकर करू शकता. आणि तुमचे आन्सर मेसेज करूनच सांगत चला चॅट मध्ये. आन्सर तर सांगा, फक्त डन म्हणून नका सांगू. आन्सर काय आले तुमचे ते सुद्धा लिहून पाठवा. Two four 465 680 423 117 465 okay 700. ओके, सांगायचं बिंदास सांगायचं, काहीच घाबरायचं नाही. 423 465 117. ओके गुड, ठीक आहे. टाइम लागला तर चालेल, फक्त अॅक्युरेसी चांगली ठेवा. तुमची अॅक्युरेसी मोस्ट आहे बरं स्टार्टिंगला. तो मी होप करतो तुमचे सर्वांचे झाले असेल. चला आपण क्रॉस चेक करून बघूया आता. ओके, तो होप सो तुमचे सगळे आन्सर करेक्ट असले पाहिजे. ओके, कारण तसे सेम सेम तर दिसून राहिले आहेत, पण ठीक आहे बघूया आपण. तो सर्वात आधी काय आहे 56 मल्टिप्लाय विथ 4 आहे. 56 मल्टिप्लाय विथ 4. ओके, सो मी आता पार्टिशन केलं असं कन्सिडर करतो. दिसेल ना तुम्हाला, मी तिथे 56 चं पार्टिशन केलं. 4 ने पहिले 5 ला मल्टिप्लाय करतो, हे होणार 20. 4 ने 6 ला मल्टिप्लाय करतो, हे होणार 24. ओके, दिसत आहे 20 आणि 24.
सो लास्ट डिजिट काय आहे आपला 4 आहे, लास्ट डिजिट 4 आहे, 24 चे 4 इथे लिहितो मी आणि हे 2 समोर जाऊन ऍड करू, 20 प्लस 2 22, 2 to 4 परफेक्ट बिलकुल आहे. ओके, पहिल्याचा आन्सर 2 to 4. सेकंड क्वेश्चन आहे 93 मल्टिप्लाय विथ 5. सो पार्टीशन करूया. सो 93 हे होणार 9 मल्टिप्लाय विथ 5 45 आणि हे होणार 50. ओके, सो लास्ट डिजिट काय होणार 15 चे 5 आणि हा 1 प्लस करू समोर मध्ये. सो 465 65 ना. तुम्ही 56 केलं काही लोकांनी. ओके, त्या गोष्टीकडे लक्षात ठेवा. तारे जमीन पर नाही झालं पाहिजे. ओके, तारे जमीन पर सारखे वागू नका. इथे बघा 45 प्लस 1 46 होणार. सो 465 होणार. ओके, त्यानंतर 85 मल्टिप्लाय विथ 8 करायचं आहे मला. सो पार्टीशन केलं. 8 मल्टिप्लाय विथ 8 64 आणि हे होणार 40. 8 मल्टिप्लाय विथ 5. त्यानंतर लास्ट डिजिट जैसे थे तो 40 चे 0 आणि हे 4 समोर जाऊन आपण 64 सोबत ऍड करू 680. ओके, सो हे होणार आपले 680. ठीक आहे. नेक्स्ट 47 मल्टिप्लाय विथ 9. ओके, जे जुने स्टुडंट आहेत त्यांना 9 ची मेथड जुनीवाली पण सांगितलेली आहे. तुम्ही त्या मेथडने केलं तर जास्त बेटर. ओके, सो 9 मल्टिप्लाय विथ 4 किती होणार 36 आणि हे होणार 63. ओके, सो लास्ट डिजिट बघा 63 चे 3. ओके, आणि हे 6 समोर जाऊन आपण ऍड करू तर 36 प्लस 6 42 423. ओके, ठीक आहे. आणि लास्ट क्वेश्चन होता आपला 39 मल्टिप्लाय विथ 3. ओके, आता बघा जरूरी नाही की मी जसं सांगितलं तुम्ही तसंच केलं पाहिजे. ओके, पण याला आपण दुसऱ्या वेने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो, इझी वेने सुद्धा पुन्हा सॉल्व्ह करू शकतो. पण हे आपण आताच नाही सांगणार कारण आपण आता टेबल मेथडवर फोकस करत आहोत. तर आपण त्याबद्दलच बोलूया. ओके, दुसऱ्या वेने कधी करणार मी जेव्हा मी तुम्हाला अलग अलग पद्धतीने जेव्हा आपण क्वेश्चन घेऊ समोर जसं जसं राहू ना तेव्हा तुम्हाला नवीन नवीन मेथड सुद्धा माहिती पडेल. ओके, मी ज्या पद्धतीने कॅल्क्युलेट करतो जरूर नाही मी जसं सांगितलं तुम्ही तसंच केलं पाहिजे. तुम्ही तुमचा माइंड यूज करा. ओके, तुम्ही तुमचा माइंड जर का यूज करायला शिकले तर तुम्ही होऊ शकते की माझ्यापेक्षा तुम्ही फास्ट मध्ये आन्सर काढू शकाल. ओके, आणि होईलच पण त्याच्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. एखादी गोष्ट आपण पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करतो ना ऑटोमॅटिकली त्याला चांगल्या पद्धतीने करता येते आपल्याला आणि नवीन वेने सुद्धा करता येते. ओके, फक्त त्याच्यासाठी रेग्युलर प्रॅक्टिस पाहिजे. सो इथे बघा 39 मल्टिप्लाय बाय 3 करायचं होतं. 3 मल्टिप्लाय विथ 3 9 आणि 3 मल्टिप्लाय विथ 9 किती होणार 27. ओके, सो 27 चे 7 आणि हे 2 समोर जाऊन ऍड करू आपण. सो 117. ओके, आता बघा इथे तर मी फक्त 2 डिजिटच घेतले आणि त्याला सिंगल डिजिटने मल्टिप्लाय केलं. पण इथे फक्त 2 डिजिटलाच नाही, इथे तुम्ही 3 डिजिट वाला नंबर असेल 4 डिजिट वाला नंबर असेल इवन 5 डिजिट वाला नंबर असेल म्हणजे नंबर किती मोठा असेल तरी सुद्धा या मेथडचा यूज करू शकता. कसा तर मी एक सांगतो एक क्वेश्चन घेतो सिंपलचा पुन्हा. सपोज 2 5 4 आणि याला मला मल्टिप्लाय करायचं आहे 254 ला मल्टिप्लाय करायचं आहे सपोज 6 ने करू. ओके, चालेल. ओके, आता बघा इथे 3 डिजिट आहे 2 डिजिट होते तेव्हा तर आपण इझिली करून घेतलं पार्टीशन करू. पण जर का नंबर मोठा असेल ना तरी सुद्धा तुम्ही या स्ट्रिकचा यूज इझिली करू शकता. कसा करायचा तर बघा इथे 3 डिजिट आहे 3 पार्टीशन करा. 3 पार्टीशन म्हणजे एक लाईन इथून ड्रॉ करू एक लाईन इथून ड्रॉ करू केली. ओके, एक 2 च्या नंतर एक 5 च्या नंतर लाईन ड्रॉ केली 3 पार्टीशन झाले. आता बघा 6 मल्टिप्लाय विथ 2 करू. 6 मल्टिप्लाय विथ हा नंबर म्हणजे 2 किती होणार हे 12 होणार. सो 12 लिहिले मी. 6 मल्टिप्लाय विथ 5 करू 6 पंचे 30 30 का. सो 30 मी इथे लिहिले. ओके, त्यानंतर 6 मल्टिप्लाय विथ 4 किती होणार 24. सो 24 पण लिहिले. आणि आता सेम लास्ट डिजिट जसा का तसा ठेवत जायचा बाकीच्या समोर कॅरी करत जायचे. लास्ट डिजिट जसा का तसा ठेवत जायचा बाकीच्या समोर कॅरी करत जायचे. सो इथे 24 आहे 24 चे 4 हे 2 समोर येऊन प्लस करू. सो 30 प्लस 2 32 होणार का 32 चे 2 आणि बाकीचे उरलेले 3 इकडे येऊन प्लस होणार का. सो 12 प्लस 3 15 होईल का 1524. हे आलं का तुमच्या लक्षात. नंबर किती मोठा असो तुम्ही टेबल मेथडने इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, एक क्वेश्चन वाटल्यास आणखी घेतो म्हणजे तुमचा आणखी क्लिअर होऊन जाईल. जसा सपोज एखादी नंबर आहे म्हणायचा 1 8 7 आणि याला मल्टिप्लाय करून घेऊ आपण. चला 4 ने करूया छोटासा नंबर. ओके, सो मी काय करणार याचं पार्टीशन करणार सेम 1 2
ओके, 4 ने पहिले 1 ला मल्टिप्लाय करू, सो हे तर कोणच होणार, 4×32 म्हणजे 32 होणार आणि हे 7×28 28 होणार. इथपर्यंत झालं आपलं. ओके, आता बघा 28 चे 8. ओके, आणि हे 2 या दोन सोबतच कॅरी करतो वाटतं. 2 + 2 4 नाही होत का? ठीक आहे. आणि हे जे 3 आहे हे इकडे आणून प्लस करतो. 4 + 3 7 48. ओके, तुम्हाला जर का डाऊट असेल तर तुम्ही वाटल्यास कॅल्सीवर चेक करून बघू शकता, पण डाऊट करण्याची गरजच नाही. ओके, सो तुम्ही इझिली अशा मेथड यूज करून आन्सर काढू शकता इझिली. ठीक आहे. सो हे 2 क्वेश्चन सुद्धा लिहून घ्या आणि टेबल सुद्धा तुम्हाला, इव्हन मी तुम्हाला म्हटलं ना 220 चा टेबल बनवा, तरी सुद्धा टेबल मेथडचा यूज करून तुम्ही करू शकता. तिथे 3 पार्टिशन करावं लागेल. इव्हन मी तुम्हाला म्हटलं ना की 5432 चा 5432 चा टेबल बनवा. ओके, याचा टेबल तर अक्षरशः म्हणजे प्रॉब्लेम मध्ये जाईल, पण याचा जर का तुम्ही टेबल मेथडने करतो म्हटलं ना, तर इथून सुद्धा तुम्ही इझिली टेबल बनवू शकता. 5432 चा 5432 चा सुद्धा किती मोठा नंबर असेल तर काही नाही, तुम्हाला फक्त पार्टिशनच करत जायचं आहे. ओके, इथे 5 चा टेबल, इथे 4 चा टेबल, इथे 3 चा, इथे 2 चा टेबल. त्यानंतर लास्ट डिजिट जसा का तसा, बाकीचे कॅरी. लास्ट डिजिट जसा का तसा, बाकीचे कॅरी. सो एकदम सिंपल सी मेथड आहे, खूप चांगली ट्रिक आहे. फक्त याचा युटिलाइज तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये करत चला. याच्यानंतर तुम्हाला कधीही असे सिंगल डिजिटने मल्टिप्लाय करायचं काम पडलं तर तुम्ही टेबल मेथडनेच करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून तुमचा टाइम वाचेल. ओके, ठीक आहे. सो पहिले तर हे 2 क्वेश्चन लिहून घ्या. त्यानंतर आता टाइम तर होत आहे, पण एक आणखी मेथड घेऊ. बाकीच्या मेथड मग आपण उद्याला बघूया. ठीक आहे. सो हे 2 क्वेश्चन लिहून घ्या. 254 मल्टिप्लाय विथ 6 आणि 187 मल्टिप्लाय विथ 4. काही प्रॉब्लेम असेल तर विचारत चला. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही ना आता टेबल मेथड मध्ये. घरी तुम्ही स्वतःहून कोणतेही रॅन्डमली नंबर घ्या, कोणतेही. बघा, काही प्रॅक्टिस तुम्हाला स्वतःहून करावीच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण कसं आहे, मी जे क्लासमध्ये शिकवलं तुम्ही फक्त तेवढंच केलं तर याने तुमची स्पीड नाही वाढणार. ओके, स्पीड वाढवण्यासाठी तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिस करावी लागेल. सो प्रॅक्टिस कशी करायची, आता जे क्लासमध्ये आज आपण घेऊ ते काय करायचं, तुम्ही जेव्हा कुठे बसून असाल, काहीही करत असाल, जसा जसा फ्री टाइम मिळते ना तसं आता टीव्ही बघून राहिले म्हणायचे. ओके, किंवा मोबाईल हातात आहे म्हणायचा. सो अशा वेळी तुम्ही बुक पेन पण हातात घेऊन बसत त्याला साईडला, एक बुक पेन साईडला ठेवलं तर काही मोठी गोष्ट नाही आहे. आणि रॅन्डमली कोणतेही नंबर बघून घेत जायचे, रॅन्डमली तुमच्या आवडीचे, तुम्हाला जे नंबर आवडतात ते नंबर घ्यायचे आणि कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय करून बघायचं. ओके, त्याने तुमची हळूहळू प्रॅक्टिस वाढेल. आणि स्टडी करायचा पर्टिक्युलर टाइम नाहीये बरं. कोणी कोणी म्हणतात माझा स्टडी फक्त सकाळलाच होते, माझा स्टडी फक्त रात्रीलाच होतो, माझा स्टडी फक्त लायब्ररीमध्ये बसल्यावरच होतो. सो असं काही नाही, स्टडीसाठी कोणताही पर्टिक्युलर टाइम नाही आहे. ओके, तुमचा मूड डिपेंड करते. सो तुम्ही काय करा, जेव्हाही कधी टाइम मिळेल ना तेव्हाही घेऊन बसत चला. कॅल्क्युलेशनला काहीच प्रॉब्लेम नाही, आणि जेवढं तुम्ही कॅल्क्युलेशन करणार तेवढी तुमची स्पीड वाढणार. ओके, सो सर्वात आधी हेडिंग टाकाल मल्टिप्लाय बाय 9. मल्टिप्लाय बाय 9 हेडिंग टाकलं. आता बुक आणि पेन खाली ठेवा, फक्त फोकस करा. मी काय करत आहोत त्याकडे लक्ष द्या. फक्त समजून घ्या. ओके, आता मल्टिप्लाय बाय 9 यावरच लक्षात येत आहे की कोणत्या तरी नंबरला 9 ने मल्टिप्लाय करायचं आहे, 9 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, सो आपण जी आता जी सिरीज घेणार आहोत मल्टिप्लाय बाय 9 ही युनिव्हर्सल मेथड असणार आहे. युनिव्हर्सल म्हणजे जेव्हा जेव्हा कधी 9 ने मल्टिप्लाय करायचं काम पडेल तर तुम्ही तीच मेथड यूज करायची आहे. ओके, ब्लॅकबोर्ड वरती दिसत नाही, रिजॉईन करायचं. एक्झिट करा आणि परत रिजॉईन करा. ओके, एक्झिट करून परत रिजॉईन करून घ्यायचं. हा, सो मल्टिप्लाय बाय 9. आता तुम्हाला करायचं काय, सपोज मी एखादी नंबर घेतो, सपोज 654. ओके, 654 आणि याला मला कितीने मल्टिप्लाय करायचे आहे, 9 ने मल्टिप्लाय करायचे आहे. ओके, आता बघा हा भले नंबर मोठा आहे, इथे तुम्ही आता जी आपण मेथड घेतली ना टेबल मेथड त्याचाही यूज करू शकता. पण मी काय म्हटलं,
एकाच क्वेश्चनला आपण कितीतरी वेळेने सॉल्व्ह करू शकतो. सो इथे तुम्ही टेबल मेथडचा पण यूज करू शकता, म्हणजे पहिली मेथड. दुसरी मेथड जे तुम्ही स्कूलमध्ये शिकले आतापर्यंत, ओके, याच मेथडने शिकलो ना आपण आजपर्यंत, स्कूलमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना, आणि इव्हन आता सुद्धा आपण अशाच पद्धतीने करतो. या 9 ने पहिले 4 ला मल्टिप्लाय करणार, इथे कोणता तरी नंबर मिळेल, बाकीचे कॅरी ठेवणार, साईडला लिहून ठेवणार, नाहीतर माइंड मध्ये ठेवणार, मग 5 ला मल्टिप्लाय करणार, ते कॅरी वाले ऍड करणार, मग इथे तो लास्ट डिजिट घेणार, परत कॅरी वाले तिकडे ठेवणार लिहून, नंतर 6 ला मल्टिप्लाय करणार. एवढी झंझट तिथं काम आहे म्हणायचं. पण लक्षात घ्या, जर का आपण असं करतो म्हटलं तर गरजेपेक्षा टाइम जाते. आणि मी काय म्हणत आहोत, एक सेकंड इम्पॉर्टंट आहे. सो एक सेकंद जर का वाचवायचं असेल तर ट्रेडिशनल वेच्या दूर राहा. जे तुम्ही स्कूल लाईफ मध्ये शिकले, जे तुम्ही कॉलेज लाईफ मध्ये शिकले, ते थोड्या वेळासाठी साईडला ठेवा. कारण बघा, जर का तुमच्या डोक्यात तेच असेल ना, तर मी जर का नवीन काही तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला तर ते तुम्ही तेवढ्या चांगल्याने घेऊ नाही शकणार. ओके, कारण खूप सारे मुलं असं करतात, त्यांच्या माइंड मध्ये जुन्याच गोष्टी एवढ्या डीप मध्ये फसलेल्या असतात, त्यांच्या माइंड मध्ये ते एवढं डीप मध्ये असते म्हणायचं, जुन्यावाल्या गोष्टी. त्यामुळे त्यांना जेव्हा नवीन गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला ना, की त्यांना समजत नाही, त्यांना जुन्याच वेळेने समजते. पण लक्षात घ्या, जर का तुम्ही जुन्या वेळेला फॉलो करत असाल तर तुम्ही एक्झाम क्रॅक नाही करू शकत. ओके, लिहून देतो मी ही गोष्ट, स्टॅम्प पेपरवर म्हणत असाल तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की तुम्ही जर का ट्रेडिशनल वेला जुन्या गोष्टींना फॉलो करत असाल तर तुम्ही आज टिकू नाही शकणार, आजच्या कॉम्पिटिशन मध्ये टिकू नाही शकणार. ओके, बघा ना, पहिले टाईपरायटरचा जमाना होता, आता आहे का टाईपरायटरचा जमाना. ओके, नंतर कम्प्युटरचा जमाना आला, ठीक आहे, पण कम्प्युटर पेक्षा आता एआय वर जास्त फोकस होत आहे म्हणायचं. तिथे कम्प्युटरचं काम पडणार आहे. पण बघा, जशी जशी प्रगती होत जाईल, विज्ञान सायन्स पुढे पुढे जात जाणार. सो तुम्ही जर का जुन्याच गोष्टीवर अवलंबून राहिले, आता जर का तुम्हाला कोणत्या दुसऱ्या सिटीमध्ये जायचं आहे तर तुम्ही ट्रेनने जाणार, हवाई जहाज म्हणजे एरोप्लेनने जाणार, बाईकने जाणार की बैलगाडीने जाणार? तुम्ही कशाला चूज करणार? बैलगाडीवर जाणार का? जर का 200-300 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करायचं तुम्हाला, इव्हन 20 किलोमीटर 20 किलोमीटर इथून वर्धावरून नागपूरला जायचं असेल तर का तुम्ही बैलगाडीने वगैरे जाणार का किंवा सायकलने जाणार का? नाही ना, तुम्ही काय बस पकडणार किंवा ट्रेन पकडणार किंवा बाईकने जाणार. ओके, सो या गोष्टींना तुम्हाला नवीन पद्धतीला फॉलो करावंच लागेल, तेव्हा कुठे तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये प्रॉपर तयारीने उतरू शकाल, अदरवाईज होणार नाही. अशा गोष्टींना आपल्याला फॉलो नाही करायचंय. ओके, या ज्या मेथड आहे या छोट्या मुलांच्या मेथड आहे, ज्याला छोट्या मुलांपर्यंतच ठेवा. तुम्ही मोठे झाले आहात सो मोठ्या मुलांसारखे वागायचं आहे. ओके, मोठ्या मुलांचे मेथड यूज करायचे आहे. ओके, मी जर का हा क्वेश्चन तुम्हाला दिला आणि 4थी 5वीच्या मुलाला दिला, आन्सर तोही काढेल, आन्सर तुम्हीही काढा, पण प्रॉब्लेम आहे टाइमची. तुम्हाला ऍटलीस्ट तुम्ही मोठे आहात तर त्याच्यापेक्षा आन्सर तर लवकर निघलं पाहिजे की नाही? नाहीतर असं होईल, तो 4थी 5वीचा मुलगा तुमच्यापेक्षा फास्ट आन्सर काढत आहे, नाही का, इज्जतीचा फालुदा. तो असं नको व्हायला, म्हणून तुम्हाला अशा मेथड फॉलो नाही करायचं आहे. ओके, आता बघा, तुम्ही या वेळेने करू शकता ही पहिली मेथड, या वेळेने आन्सर निघेल, पण टाइम जास्त लागेल आणि टाइमच आपल्याला लावायचा नाहीये, तुम्ही याला फॉलो नाही करणार. दुसरी मेथड, आता जी आपण टेबल मेथड घेतली होती, तुम्ही टेबल मेथडने सुद्धा याला सॉल्व्ह करू शकता, बरोबर. पण टेबल मेथड नाही करतो म्हटलं तरी थोडा काही ना काही टाइम जाईल. आता त्याही पेक्षा चांगली वाली ट्रिक सांगतो, फक्त फोकस करा. इथे मला 654 ला 9 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, विदाउट मल्टिप्लाय हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. विदाउट मल्टिप्लाय मला करायचं काय मल्टिप्लाय, पण विदाउट मल्टिप्लाय आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. कसा? तर मी काय करणार, जेव्हा कधी मला दिसेल की कोणत्याही नंबरला 9 ने मल्टिप्लाय करायचं आहे, जेव्हा कधी मला कोणत्याही नंबरला 9 ने मल्टिप्लाय करायचं आहे, मी काय करणार, ज्या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे त्याच्यासमोर 1 0 लावणार. बघा, लावला. ओके, काय केलं मी, ज्या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे त्याच्यासमोर 1 0 लावणार आणि हाच नंबर एक वेळा त्यामधून मायनस करणार. बस झालं. विदाउट मल्टिप्लाय तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल. ओके, काय मिळेल, हे मायनस केल्याबरोबर आपल्याला आपलं फायनल आन्सर मिळेल. जसं 10 मधून 4 गेले म्हणायचे, हे उरले 6, इथे 13 मधून 5 गेले 8, इथे किती 14 उरले होते, 14 मधून 6 मध्ये किती झाले म्हणायचे, पुन्हा 1 आणि हे पुन्हा 5, 5 8 8 6 तुमचा आन्सर असेल. ओके, वाटल्यास कॅल्सीवर चेक करू शकता तुम्ही. काय केलंय आपण, एक क्वेश्चन परत घेतो. सपोज मला सिंपलचा घेतो, समजलं पाहिजे म्हणून. 52 मल्टिप्लाय विथ 9 करायचं आहे, 52 मल्टिप्लाय विथ 9 करायचं आहे. मी काय करणार, 52 च्या समोर 1 0 लावणार आणि हे 52 त्यामधून मायनस करणार. झाला क्वेश्चन सॉल्व. 10 मधून 2 गेले 1 उरले, 11 मधून 5 मध्ये 6 आणि इथे किती उरले म्हणायचे 4, 468. सिंपल. मला सांगा समजलं किंवा नाही. बिना मल्टिप्लाय करून सुद्धा आपण इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. सो समजलं किंवा नाही फक्त मला तेवढं एकदा सांगून द्या. ओके, समजलं असेल तर आता हे बुक मध्ये लिहून घ्या आणि नंतर मी तुम्हाला क्वेश्चन देतो ते तुम्ही सॉल्व्ह करून बघायचे. ओके, ठीक आहे.
सो पहिले तर हे बुक मध्ये लिहून घ्या आणि मी तुम्हाला काही क्वेश्चन देतो ते पटापट सॉल्व्ह करून घेऊ. ओके, ते झाले की मग आज आपण ब्रेक घेऊ, बाकीच्या ट्रिक्स उद्याला बघूया. लिहून झालं का तुमचं? मी ते फिलअप करत आहो. पाचच क्वेश्चन किंवा एक एक्स्ट्रा लिहून घेऊ. सहा क्वेश्चन आहे, जेवढ्या लवकर तुम्ही सॉल्व्ह करू शकता पटापट सॉल्व्ह करा, आन्सर देऊन द्या, बस झालं. सांगत चला तुमचे आन्सर, आणि काही डाऊट असेल तर विचारत चला. Okay, 423, 1917, 21, 922, 21, 112, 5886, 783. Okay. टाइम लागला तर चालेल, मायनस करताना थोडं बरोबर करा, कारण प्लस मायनस मध्येच मिस्टेक होण्याचे चान्सेस असतात. प्लस मायनस फक्त थोडं सांभाळून करायचं.
ठीक आहे, मग चला क्रॉस चेक करून बघूया आपण. ओके, सो फक्त लक्ष द्यायला आता. ओके, फक्त लक्ष द्या, समजलं नसेल तर आणखी चांगल्याने समजून जाईल. ओके, सो 47 मल्टिप्लाय विथ 9 करायचं आहे. मी काय म्हटलं, फक्त एक झिरो समोर लावा. सो एक झिरो लावला आणि तोच नंबर त्यामधून आपल्याला मायनस करायचा आहे. सो 470 मधून 47 मायनस करू. आता बघा, जरूर नाही ना, जसं मी सांगितलं तसंच केलं पाहिजे. तुम्ही इथे या 70 मधून 47 मायनस केलं तरी पण तर जमेल. समोर ते 4 तर जसाचा तसेच राहील. 70 मधून 47 जातं म्हटलं तर किती 23 उरले का? 423 डायरेक्टली आन्सर निघेल. ओके, जरुरी नाही मी जसं सांगितलंय कट टू कट तसंच कॉपी पेस्ट केलं पाहिजे. ओके, म्हणजे मी जसं सांगून राहिलो तुम्ही पण तसं जसं त्या तसंच केलं पाहिजे असं काही जरूर नाही. तुम्ही तुमच्या वेळेत यूज करा. कॅल्क्युलेशन तुम्हाला इझी पडलं पाहिजे. तुम्हाला जास्त त्रास नाही झाला पाहिजे. ओके, मेहनत घ्यायचं काम नाही पडलं पाहिजे, जास्त मेहनत लागली नाही पाहिजे ते सॉल्व्ह करायला. सो थोडं स्मार्ट वर्क करण्याचा प्रयत्न करायचा. समोर त्याने जे सांगितलं तसं तर तसंच कधीच फॉलो करायचं नाही. थोडे चेंजेस आणायचे. थोडे चेंजेस आणल्यामुळे काय होते, आपलाच माइंड आणखी चांगल्याने काम करायला लागतो. ओके, सो मी इथे काय केलं, 470 हे 0 मायनस 0 मधून म्हणजे 10 मधून 7 मायनस केले आणि नंतर मग इथे 8 मधून 4 मायनस केले, असं नाही करत. मी काय केलं, 70 मधून 47 डायरेक्टली मायनस केले, हे चार जसे त्या तसे लिहून घेतले. 423 आन्सर आलं. इथे बघा 213, सो मी इथे लिहून देतो पहिले 2130. ओके, दिसत तिकडे 2130 आणि 213 यामधून एक वेळा मायनस करू. ओके, आता या 130 पेक्षा 213 मोठे आहे म्हणून मी 10 मायनस 3 करतो, 7 होणार. 2 मायनस 1 म्हणजे 1च होणार. त्यानंतर 1 मधून 2 जात नाही, 11 मधून 2 म्हणजे 9 होणार आणि इथे 1917 आपला आन्सर येऊन जाईल. 1917. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 4658 मोठा नंबर दिसत आहे, काही मोठी गोष्ट नाही. 4658 एक झिरो लावा आणि 4658 यामधून मायनस करा. लक्षात ठेवा, 9 ला मायनस नाही करायचा आहे. 9 मायनस नाही करायचा आहे. ज्या नंबरला आपण 9 ने मल्टिप्लाय करत आहोत तोच नंबर मायनस करत आहोत. ओके, सो मी इथे काय करतो, तुम्ही असे विचार करू शकता 6580 मधून 4658 मायनस करा, तसंही चालेल किंवा डायरेक्टली. ठीक आहे, 10 मधून 8 गेले, 2 उरले, 7 मधून 5 गेले, 2 राहणार. 15 मायनस 6 म्हणजे हे होणार आपले 9. 5 मायनस 4 म्हणजे 1 आणि हे 4. 41,922. 41,922. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2346. 2346 एक झिरो लावूया, 2346 मायनस करू. बस झालं, एवढं सिंपल आहे. ओके, सो इथे पुन्हा ते 10 मधून 6 गेले मला इथे 4 उरले, 5 मधून 4 म्हणजे 1 उरले, 4 मधून 3 म्हणजे 1, 3 मधून 2 म्हणजे 1 आणि हे 2. 21,114. 21,114. बघा तुम्ही लक्षात घ्या किती इझिली आन्सर निघत आहे. आणि तेच जर का तुम्ही 9 डे जे लहानपणीपासून करत आलेले आहात त्या वेळेने करतो म्हटलं तर तुम्हाला जास्त काय करायचं. इथे मात्र तुम्ही फक्त एक झिरो वाढवायचा आहे आणि तोच नंबर एक वेळा मायनस करायचा आहे, डायरेक्टली आन्सर निघेल. ओके, त्यानंतर 654. 654 एक झिरो वाढवतो आणि 654 यामधून मायनस करतो. 10 मायनस 4 6, 30 मायनस 5 म्हणजे 8 होणार. 14 मायनस 6, 14 मधून 6 गेलं म्हणायचे 8 उरले आणि हे 5. 5886. ओके, 5886. आणि लास्ट क्वेश्चन आहे आपला 87 मल्टिप्लाय विथ 9. सो 87 एक झिरो लावूया, 87 यामधून करूया मायनस. ओके, सो 10 मायनस 7 ही होणार 3, इथे होणार 16, 16 मायनस 8 म्हणजे 8 आणि ही होणार 7, 783. ओके, सो बघा एवढा सिंपल मेथड आहे, पण हो एक वेळा केल्याने होणार नाही. तुम्हाला याची रेग्युलर प्रॅक्टिस करावी लागेल, अदरवाइज तुम्ही विसरून जाल. ओके, पण खूप कामाचा मेथड आहे, खूप जास्त कामाचा मेथड आहे. कारण का बरं, कारण ठरलेले काही नंबर आहेत ज्याने तुम्हाला मल्टिप्लाय डिवाइड करायचं कंटिन्यू काम पडेल. ओके, काय म्हटलं मी, त्या गोष्टीवर फोकस करा. काही नंबर ठरलेले आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये ज्याने तुम्हाला मल्टिप्लाय डिवाइड करायचं काम पडेल. यात 9, 99, 999, 4 टाइम 9, 11, पुन्हा काय म्हणू शकतो 1, 111, 111. ओके, त्यानंतर 5, 25, 125. ओके, याने मल्टिप्लाय डिवाइड करायचं काम कंटिन्यू पडणार आहे.
सो म्हणून जर का तुम्हाला ट्रिक माहिती असेल तर आन्सर लवकर निघेल, ट्रिक माहिती नसेल तर तुम्हाला खूप जास्त टाइम लागेल. आता जेव्हा आपण उद्याला सुरुवात करूया ना, तेव्हा उद्याला तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा मोठे नंबर असेल तेव्हा कॅल्क्युलेशन मध्ये किती प्रॉब्लेम जातील, पण आपल्या शॉर्ट ट्रिकने किती पटकन आन्सर निघेल. कॅल्सीपेक्षाही फास्ट तुम्ही आन्सर काढू शकता, कॅल्सीपेक्षाही. ओके, फक्त तुम्हाला रेग्युलर करायचं आहे आणि चांगल्याने करायचं आहे. ठीक आहे. सो आज काही डाऊट असेल तर तुम्ही विचारून घ्या, नसेल तर मग आज आपण क्लास थांबूया आणि उद्याला सुरुवात करूया. बरोबर 6 वाजता क्लास स्टार्ट होत जाणार. सो तुम्ही 6च्या आधी जॉईनिंग करत चला. ठीक आहे. सो काही डाऊट असेल तर विचारून घ्या, नसेल तर मग आपण उद्याला कंटिन्यू करू. ओके, काही डाऊट नाही. ठीक आहे, चला मग भेटूया आपण उद्याला.